सागरदादांचा परिचय या अगोदर कोणालाही नव्हता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्क केला आणि लगेच त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. त्याबद्दल आर्णीकर वासियांतर्फे मी मनापासून आभार मानतो. कुठल्याही प्रकारचा दंडवत विधी न घेता त्यांनी केवळ संपर्क माध्यमाच्या सहाय्याने आम्हाला उपकृत केलं. आजपासून ते 5 दिवस पर्यंत आपण त्यांच्या अमृतवाणीचा लाभ घेणार आहोत. त्याकरिता मंडळाचे संचालक मंडळाचे श्री छातुदे हे बाबांना विळा देऊन त्यांना पुढील पोथीच्या निरूपण सोहळ्यासाठी त्यांना दंडवत घालावा असे मी त्यांना विनंती करतो. श्री ईश्वरराव सातपुते. श्री दत्तात्रेय महाराज की जय. बाबांनी आमच्या पोथीचा दंड स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजपासून आपण श्री युवाचरित्र दृष्टांत पाठ यावर दादांच्या अमृतवाणीने लाभ घेणार. दादांचा परिचय करून देण्यात मी असमर्थ आहे, मी पामर आहे, पण तरीही कार्यक्रमाची सुरुवात म्हटलं तर त्यांचा परिचय आपणा सर्वांस व्हावा या उद्देशाने मी आपणास परिचय करून देत आहे. परमपूज्य परम ईश्वर विभाग श्रद्धेय श्री सागरदादा तळेगावकर यांचं निवासस्थान श्रीकृष्ण मंदिर उल्हासनगर जिल्हा ठाणे तसेच आर्णी सद्भक्तांच्या कृपाप्रसाद ज्यांचा सदोदित लाभत गेला आहे असे तळेगावकर पिढीतील भालोद येथील श्री दत्त मंदिर इथेही त्यांचं निवासस्थान आहे. त्यांचं शालेय शिक्षण सरस्वती विद्या मंदिर उल्हासनगर येथे झालं. त्यांचं पंथीय अध्ययन श्री दत्त मंदिर भालोद तसेच श्री ब्रह्मविद्या निकेतन महानुभाव आश्रम संवत्सर मानव आश्रम शिक्षण संस्था वांबोर येथे ब्रह्म विद्येचं अध्ययन झालं. त्यांचे विद्यागुरु कैलासवासी आचार्य प्रवर महंत श्री भालवकर बाबा हे असून तसेच कैलासाचे कैवल्यवासी आचार्य प्रवर महंत श्री राजधर बाबाजी पंजाबी संवत्सर आचार्य प्रवर गुरुवर्य महंत श्री ऋषिराज बाबा शास्त्रीजी पंजाबी असे एकूण 12 वर्ष त्यांनी पंथी अध्ययन केलेलं आहे. तसेच त्यांनी जो संकल्प परिवार संकल्प आध्यात्मिक परिवार या संस्थेची स्थापना केली त्याचे ते अध्यक्ष आहेत. अध्यात्म शास्त्राचं निरूपण या अंतर्गत त्यांचे अनेक उपक्रम होत आलेले आहेत. संकल्प ब्रह्मविद्या निरूपण, संकल्प महानुभाव आरोग्य सेवा, संकल्प महानुभाव रक्त सेवा, संकल्प आध्यात्मिक परिवार
यूट्यूब चॅनेल, अदृष्टफळ आणि संकल्प संघटन या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे धर्मजागृती, मुंबई ठाणे जिल्ह्यातील पहिल्या एकदिवसीय पदयात्रेचे आयोजन, मुंबई ठाणे जिल्ह्यातील पहिल्या महानुभाव महिला दिन सोहळ्याचे आयोजन, असे त्यांचा संकल्प त्यांनी केलेला आहे. तसेच ज्ञानांजन मासिकात सागर राडा या सदराचे ते लिखाण करीत असतात. 2008 पासून उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, सानपाडा, पनवेल, पुणे या ठिकाणी अखंड साप्ताहिक सत्संगाचे आयोजन ते करत असतात. उल्हासनगर, डोंबिवली, नागपूर, अमरावती, भूम येथे त्यांनी विनामूल्य 10 दिवसीय ब्रह्मविद्या निरूपण सेवा अर्पित केलेली आहे. दृष्टांतस्थळ टीका ग्रंथ याचे ते संपादक आहे. असा त्यांचा आपणास परिचय व्हावा या दृष्टीने या ठिकाणी ही माहिती आपल्याला देण्यात आली. आर्णी येथे आजपासून आपण त्यांचं ज्ञानामृत स्वीकारणार आहोत. या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला पत्रिकेद्वारे मिळालीच आहे, पण तरीही आपणास पुनश्च एकदा माहितीसाठी आजपासून रोज 3 ते 4 आणि सायंकाळी 7:30 ते 9 या 2 सत्रामध्ये त्यांचं ज्ञानामृत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. श्री लीळा चरित्र दृष्टांतपद हा त्यांचा विषय आहे. आपण या सर्व ज्ञानाचे ज्ञान ग्रहण करण्याचे साक्षीदार आहात व्हावा. आणखीनही आपले परिवारातील सदस्य त्यांनाही आपल्या या ज्ञान ग्रहणाचा फायदा व्हावा या उद्देशाने श्री दत्त मंदिर आर्णी आणि आर्णी उद्देशी मंडळ यांच्या संयोगातून आज आपल्याला या सोहळ्याचा आपल्याला लाभ घेता येत आहे. तर पुनश्च एकदा आपणा सर्वांना विनंती, आपल्या सर्वांकडून बाबांना अशी विनंती करतो की त्यांनी दुपारच्या सत्राला सुरुवात करावी. श्री दत्तात्रेय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. आजच्या या श्री दत्त मंदिर आर्णी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या संकल्प ब्रह्मविद्या निरूपणाच्या या पहिल्या सत्रामध्ये आपण दृष्टांत घेणार आहोत 39 क्रमांकाचा. या आधीचे जे दृष्टांत आहेत ते 1 ते 23 दृष्टांत नागपूर या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यापुढचे 24 ते 38 क्रमांकाचे दृष्टांत अमरावती माता खिडकी या ठिकाणी झालेले आहेत. आणि आपल्या या सत्रामध्ये आपण आज 39 पासनचे दृष्टांत जे आहेत ते घेणार आहोत. मागील दृष्टांत जो आहे 38 क्रमांकाचा तो दृष्टांत आहे दुरस्त मातेचा दृष्टांत आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की एकाची आरती जाणोनी म्हणजे एखाद्याची आवड, ज्ञानाविषयीची तळमळ हे लक्षात घेऊन, म्हणजे ज्याची तळमळ आहे त्या जीवाने एकांतात जरी त्याची तळमळ ती चालू आहे, सकाळच्या 3 ते 6च्या स्मरणामध्ये त्या व्यक्तीची ती तळमळ चालू आहे, तर ती तळमळ एखाद्या जीवाला दिसणार नाही, परंतु परमेश्वराच्या त्या कृपादृष्टीतनं मात्र ती तळमळ कधी सुटत नसते. तुम्ही जी काही परमेश्वराला विनंती करणार आहात, करत आहात, तर ती विनंती जी आहे ती परमेश्वर जाणतात. आपल्याला असं वाटतं की देवाने काही आपलं ऐकलं नाही, परंतु परमेश्वर ऐकत असतात.
तुमची विनंती जर का परमेश्वराला मान्य आहे, योग्य आहे, तर मग त्या संबंधित परमेश्वर तुमची आरती जाणतात. आरती म्हणजे काय आहे तर त्याचे 4 हे सांगितलेत: निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त. निर्वेद म्हणजे मागील दोषांचा पोळ, म्हणजे मागील सृष्टीमध्ये, मागील युगामध्ये, मागील जन्मामध्ये किंवा या जन्मात मागे, इथून मागे आपण काय केलेलं आहे, जे जे काही आपण चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्याला ज्ञानानुसार कळतात. त्या कोणी सांगाव्या लागत नसतात बरं का. आपल्याला कसं असतं की कोणीतरी चुकी सांगितली आपली तर काय होतं, एक तर आपल्याला आवडतच नाही आपली कोणी चुकी सांगताय तर. सांगितली तर आपल्याला आपण त्याचीच चुकी काढतो, त्याच्यावर रागवत असतो. परंतु ब्रह्मविद्याशास्त्र असं आहे, ब्रह्मविद्या ज्ञान अशा प्रकारचं आहे की ते जेव्हा होतं तुम्हाला, तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका लक्षात येतात. याला म्हणतात ज्ञान होणं. तुमच्या चुका तुमच्या लक्षात येणं यालाच ज्ञान होणं असं म्हणतात बरं का. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या चुकाच लक्षात येत नाही आणि आपण कधी स्वतःला चुकीचं मानत नाही, त्याला अहंकार म्हणतात, त्याला ज्ञान म्हणत नाही. मग आपल्याला काय पाहिजे, ज्ञान पाहिजे की अहंकार? ज्ञान पाहिजे. मग ज्ञान होत असताना आपल्या चुका आपल्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण सगळ्यात आधी चुका बाजूला काढायच्या. जोपर्यंत चुका तुम्ही बाजूला काढत नाही तोपर्यंत आपला जो प्रवास आहे मोक्षमार्गाकडचा तो निर्दोषपणे होत नाही. आणि म्हणून लीळाचरित्रामध्ये कुठलाही विभाग जर का तुम्ही बघितला ज्याच्यामध्ये जो कोणी चुकतात त्यांना स्वामी काय करतात, शिक्षा पण लगेच करतात, त्यांना त्याच्याविषयी निरूपण करतात, त्यांचा जो दोष आहे तो नासण्याविषयी त्यांच्याकडनं प्रायश्चित घडवून घेतात. आणि लीळाचरित्रामध्ये सुद्धा प्रत्येकजण आपली चूक मान्य करतात. आपण आपली चूक कधीच मान्य करत नाही. भटोबासांनी आपली चूक मान्य केली, महादाईसांनी केली, सगळ्यांनी आपल्या चुका मान्य केलेल्या आहेत. मार्तंड आणि काळबोटे सोडले तर त्यांनी आपली चूक कधीच मान्य केली नाही. म्हणून स्वामींच्या सन्निधानी राहता आलं का त्यांना? स्वामी म्हणतात बाईसांना, यांना दवडा, हे खोटं बोलणारे आहेत, हे चुकीचे वागणारे आहेत. लक्षात घ्या, चुका मान्य करत असाल तुम्ही तर तुम्ही परमेश्वराच्या खावणीत राहू शकता. कारण चुका मान्य करणारा जो व्यक्ती आहे तो पुढे चुका न करण्याचं सुद्धा त्याच्याकडनं अपेक्षा ठेवता येते. पण चुका न मान्य करणारा जो व्यक्ती असतो, मान्यच करत नाही, तो व्यक्ती पुढे अजून चुका करण्याच्या तयारीमध्ये असतो. आणि म्हणून निर्वेद म्हणजे मागे आपण काही चुका केलेल्या आहेत, दोष अडथळे आपण जोडून ठेवलेले आहेत, ते नासल्याशिवाय पुढचं दान आपल्याला ईश्वरापैकीचं भेटणार नाही. जसं तुम्ही ताटामध्ये वाढता, तुम्ही आता जर का नवीन दुकानातनं आत्ताच ताट आणलेलं आहे तर त्या ताटात तुम्ही जेवण वाढता का? दुकानातनं आत्ताच आणलं, काय करता? नवीन आहे तरी पण सुद्धा तुम्ही ते धुता, घासता, परत धुता आणि परत त्याला पुसता आणि मग ते ताट आहे जेवण वाढण्यायोग्य ठरतं. तसं जोपर्यंत ते ताट स्वच्छ होत नाही तोपर्यंत ते जेवण वाढण्याच्या योग्यतेचं होत नाही. तसं तुम्ही जोपर्यंत पवित्र होत नाही, शुद्ध होत नाही, तोपर्यंत परमेश्वर ज्ञान देऊ शकत नाहीत. दिलं तरी काय होईल? एखाद्या धुळीयुक्त ताटामध्ये तुम्ही किती चांगला पदार्थ वाढला महागडा, तरी तो पदार्थ काय होईल? ती धूळ काय करेल? खराब करून टाकेल. तसं अहंकारयुक्त जागेमध्ये, दोषयुक्त जागेमध्ये जर परमेश्वर आपलं ज्ञान देऊ इच्छिलं तरी ते ज्ञान प्रभावत नाही. जसं माईम भटांकडे अहंकार होता, अयोग्यता होती, त्याच्यामुळे त्यांना आधी स्वामी काय सांगत होते ते पटतच नव्हतं. मग स्वामींनी त्यांच्याकडचं ज्ञान कसं अयोग्य आहे, किती अधुरं आहे हे स्वामींनी त्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडचं ज्ञान तर एकदम अधुरं आहे, त्रोटकच आहे आणि स्वामींकडे अगाध ज्ञान आहे, माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा ज्ञानी तर हे आहेत, संपूर्ण ज्ञानी हेच आहेत. आणि मग आमच्या स्वामींपासून त्यांना बोध झाला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे परमेश्वर आहेत आणि मी जीव आहे. माझ्याकडचं ज्ञान त्रिगुणयुक्त आहे, यांच्याकडचं ज्ञान निर्गुण आहे. हे अशा काही गोष्टी लक्षात आल्या
निरअहंकार ते झाले आणि मग स्वामींनी पूर्वीचं निरूपण नंतर केलं. त्यांना आल्या आल्या त्यांना पूर्वीचं निरूपण स्वामींनी केलेलं नाही. आधी निरअहंकार केलं, निर्दोष केलं आणि मग त्यांना ज्ञान दिलं. म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञान घेण्यासाठी आपण आधी काय झालो पाहिजे? सत्संगाला आलो पाहिजे असं नाही. आधी तर आपण सत्संगाला या की नको या, पण आधी तुम्ही निर्दोष झाले पाहिजे, निरअहंकार झालं पाहिजे. माझ्याकडे ज्ञान खूप कमी आहे असं तुमची भूमिका असली पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल नाही नाही आमचं भरपूर, माझं वाचन चांगलं आहे, मी भरपूर अभ्यास केलेला आहे, मी भरपूर वाचन रोज करतो, माझं सूत्रपाठ पाठांतर आहे, मी हा दृष्टांत आधीच ऐकलेला आहे, ही लीळा मला माहिती आहे. अशा दृष्टिकोनातनं जर का तुम्ही बसाल ऐकायला तर तुम्हाला काहीच घेता येणार नाही. कारण की तुमच्याकडे सगळं आहे. आता तुम्हाला जे ऐकवलं जातं आहे ते तुम्हाला ऐकायचं नाही या भूमिकेत आपण आहोत. म्हणजे कुठेतरी अहमभाव आपल्यामध्ये आहे. परंतु एक गोष्ट जी आहे, एक वचन जे आहे, एक दृष्टांत, एक लीळा आहे, तुम्हाला अनेक वेळा ऐकाविषयी वाटली पाहिजे, पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटली पाहिजे. कारण की प्रत्येक ऐकण्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन मिळणार. ही ब्रह्मविद्या ज्ञानाची खासियत आहे. आज हा दृष्टांत मी तुम्हाला इथे सांगितला, उद्या कुठेतरी अजून तुम्ही गेलात आणि तिथे तो दृष्टांत होणार आहे हाच, तर तुम्ही असं नाही म्हणायचं आम्ही त्या दिवशी ऐकला आहे म्हणून. तुम्ही तिथे तो दृष्टांत ऐका, तिकडून तुम्हाला वेगळं काहीतरी ऐकायला मिळेल. म्हणजे असं ब्रह्मविद्येमध्ये नवम नवमतम म्हणजे नवीन नवीन. स्वामींनी काय सांगितलं आहे वचन याच्याविषयी? नवीन असं काहीतरी येतं म्हणून. परस्परे मथन कीजे मग नूतन ये, म्हणजे नवीन तुम्हाला अर्थ प्रसंगोचित. नवीन म्हणजे एकदम नवीन असं नाही, परंतु तुम्हाला नवीन एखादा अर्थ उलगडू शकतो की हे आचाराच्यामध्ये पण हे वचन बसतं आहे, हे विचारामध्ये पण बसतं आहे, सेवादास्यामध्ये पण बसतं आहे, स्मरणामध्ये हे वचन बसतं आहे. एकच वचन अनेक ठिकाणी तुम्हाला उलगडा होईल की याच्यातनं हा अर्थ उलगडला, आत्ता ऐकलं तेव्हा हा अर्थ उलगडला. हे वचन मागे ऐकलं तेव्हा ते साधूंविषयी आपण ऐकलं की हे वचन साधूंवर बसतं आहे. बरोबर, आज ऐकलं तर ते वासनिकांवर सुद्धा बसतं आहे ते वचन, असं सुद्धा लक्षात आलं तुमच्या. म्हणजे असं एका वचनाचे अनेक अर्थ नवम नवम परमेश्वर तुम्हाला स्फुरवून देतात. अशा प्रकारे आपल्याला काय करता आलं पाहिजे? स्वतःला निर्दोष करून बसता आलं पाहिजे. त्यावेळेसच आपण उभा ठाकिलासीची पुरे या वचनाला आपण योग्य होऊ. निर्दोषपणे तुम्ही बसलात तर काहीतरी ईश्वरपैकीचं करण्यासाठी तुम्ही उभं ठाकू शकता. आणि ते उभं ठाकणं जे आहे त्याला स्वामी म्हणतात तू उभा ठाकिलासीची पुरे. म्हणजे जो विधीपूर्वक उठलेला आहे त्या व्यक्तीचा विधी परमेश्वर स्वीकारात घेतात आणि तो व्यक्ती विधी करण्यायोग्य असतो. जर का तुम्ही दोषयुक्त उभे राहिलात एखादा विधी करायला, अहम भावनेने उभे राहिलात की माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही, तर तुमच्याकडनं तो विधी होणार नाही, स्वीकारात घेतल्या जाणार नाही, लेखी लागणार नाही. आणि म्हणून निर्वेद म्हणजे मागील सगळ्या दोषांचं क्षाळन होणं खूप गरजेचं आहे. निर्वेद झालं. अनुताप म्हणजेच प्रस्तुत आपण जो काही दोष आचरण करतो आहोत, म्हणजे सध्यासुद्धा आपण असे अनेक गोष्टी करतो की ज्याच्यामुळे आपल्याला अविधी घडतो. आपण वैदिक कर्मकांडसुद्धा करतो आहोत, जे वेदातनं आलेलं आहे, अन्य शास्त्रातनं आलेलं आहे. आपण उपदेश घेतला, मानवपंथ स्वीकारला, परंतु जे अन्य धर्म जे आहेत ते मात्र आपण त्यागले नाहीत. तिकडच्याच गोष्टी आपण इकडे करतो आहोत. काल कुणीतरी मला दक्षिणा लावली, ते संकल्पाला पाणी शोधतात. म्हटलं काय शोधतात? ते म्हणजे संकल्पाला पाणी. ते संकल्प नाही सोडलं तरी चालेल, मग क्रिया लेखी कशी लागेल म्हटलं. ते म्हणाले. म्हटलं लागते लेखी. ते म्हणे कसं काय? म्हटलं तुम्ही निरूपण ऐकत नाही वाटतं. तुम्ही निरूपण ऐकत राहा, तुम्हाला त्याच्यातनं कळेल. एखादी क्रिया केली म्हणजे त्याचा संकल्प सोडलाच पाहिजे असं काय नाही. ते म्हणे असं कसं काय? म्हटलं आपण कोणाला शिव्या देतो तर त्याचा संकल्प सोडतो का? त्याला सोडता तुम्ही? त्याला कोणाशी भांडता तर त्याला संकल्प सोडता का? भांडण, कृष्णार्पण वगैरे काही. तुम्ही एकदा क्रिया केली की ती क्रिया लगेच तिकडे लेखी लागते.
एवढंच काय की तुम्ही एखाद्याविषयी मनातल्या मनात जरी निंदा केली तरी ती लेखी लागते. लगेच लेखी लागते म्हणजे त्याचा मानसिक दोष जो आहे तो लगेच लागतो. त्याच्यासाठी संकल्प वगैरे काय सोडायची गरज नाही. पण कोणालाच नाही माहिती, फक्त तुम्ही मनातल्या मनातच बोललेत. तुम्हाला वाटतं की कोणालाच नाही कळलं, पण ती देवता बसलेली आहे, तुमचा मानसिक उल्लेखही धरून ठेवते. संलग्न आहे ना, संलग्न मानसिक उल्लेख धरून ठेवतो, त्याचा दोष लागतो. मग त्याचं वाचिक होतं. कुणाकडे तरी तुम्ही एकाकडेच बोललात, तुम्हाला माहिती आहे की आपण दुसऱ्या कोणाकडेच बोललो नाही. तुम्ही म्हणता कोणालाच तर नाही बोललो मी, फक्त यांनाच बोललो होतो. परंतु तुम्हाला हे नाही माहिती संलग्न तो सुद्धा उल्लेख धरून ठेवतो. आणि कधीतरी मग ती व्यक्ती समोर आली की मग तो त्याचाही चेष्टकत्व संलग्न करून देतो. अशा प्रकारे मानसिकेचाही दोष लागतो, वाचिकेचाही दोष लागतो आणि प्रत्यक्ष क्रिया केला तर दोष आहेच आहे. त्याच्यासाठी वेगळं काही तुम्हाला करायची गरज नाही. फक्त क्रिया केली की दोष लागतो, समजून घ्या. निर्हेतुक क्रिया, संकल्प सोडल्याने क्रिया कधी निर्हेतुक होत नसते बरं का, लक्षात घ्या. संकल्प सोडल्याने क्रिया निर्हेतुक होत नाही. त्याच्यासाठी तुमचा हेतूच निर्हेतुक असला पाहिजे. ते तुम्हाला हेतू नसला पाहिजे तेव्हा क्रिया निर्हेतुक होत असते. नाही तर कुठलीही क्रिया हेतुपूर्वक करायची आणि त्याचा संकल्प सोडून मांडायचं ही निर्हेतुक झाली असं नसतं कधी. तुमचा जर का हेतू शुद्ध नसेल, निर्हेतुक तुमचा हे नसेल, तर क्रियासुद्धा निर्हेतुक होणार नाही. क्रिया निर्हेतुक परमेश्वर घडवून आणतील तेव्हाच होणार. त्यासाठीच परमेश्वराला विनंती करायची असते की आमच्याकडनं ही जी क्रिया होते आहे ती निर्हेतुक होऊ द्या. कुठल्याही प्रकारचा हेतू याच्यामध्ये असू नये, म्हणजे अधहेतू असू नये. ऊर्ध्व हेतू असतोच काही ना काही, पण अधहेतू त्याच्यामध्ये असता कामा नये, ज्याच्यामुळे कर्मनिष्पत्ती होईल अशा प्रकारचा हेतू नसावा. कणव निष्पत्ती होईल अशा प्रकारचा हेतू आमचा असला पाहिजे. ही विनंती आपण देवाला केली पाहिजे. आणि आपला विषय चालू आहे की अशा प्रकारे आपण संकल्प सोडणे हा विधीसुद्धा अन्य राटीतनं आलेला आहे. असे खूपसे विधी आहेत ते अन्य राटीतनं आलेले आहेत. मानव पंथामध्ये त्या विधींचा क्रम दिलेला नाही आहे. कुठे आधी गंध लावा, मग अक्षता लावा, मग फूल वहा, मग हार वहा, मग दक्षिणा लावा, मग वस्त्रदान द्या, मग दातूदान द्या आणि मग शेवटी संकल्प सोडा. आता तिथे कधी कधी असं असतं की एक जण म्हणतं आधी संकल्प सोडा मग दान द्या, एक जण म्हणतं ना आधी दान द्या मग संकल्प सोडा. मग तो जो क्रिया करणारा कन्फ्यूज होतो का नेमकं करायचं काय. कधीही काही करा, आधी दान द्या मग संकल्प सोडा, किंवा संकल्प आधी सोडा मग दान द्या, किंवा दान द्या आणि संकल्प सोडू पण नका. देतानाच म्हणा हे मी देता आहे जे श्रीकृष्ण अर्पण, श्री चक्रधरास अर्पण. त्याच्यासाठी मनाचा शब्दांचा संकल्प, मनाचा संकल्प महत्त्वाचा आहे. पाण्याचं संकल्पाचं काही तेवढं महत्त्वाचं नाही. अशा काही गोष्टी ज्या वैदिकतेतनं आलेल्या आपण इथे आचरतो आहोत, कर्मकांड म्हणून जे आहेत, हे काय आहे अनुताप, निर्वेद अनुताप म्हणजे प्रस्तुत दोष आपण ते आचरतो आहोत सगळे, आणि वेदाच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी करतो आहोत. मी सांगतो नेहमी प्रवचनामध्ये की गणेश चतुर्थी असली की आपल्या घरी काय बनवतात. मग तुम्ही कसं काय बोलले मोदक. तुम्ही नसाल बनवत पण आपले उपदेशी लोक बनवतात. होळी असेल तर काय बनवतात, पुरणपोळी, आणि बाबांना जेवायला बोलवतात. आता मला हे समजत नाही की होळी हा अन्य सण आहे. असे काही अन्य सण आपण आपोआप न कळत आपण ते साजरे करत राहतो. म्हणजे काय आहे अनुताप, म्हणजे आपण प्रस्तुत दोषही आचरण करतो आहोत. अन्य राटीचे दोष जे काही विधी आहेत ते आपण इथे आचरतो आहोत. याच्यामुळे आपण प्रस्तुत दोष करतो. आणि अनुशोच, निर्वेद, अनुताप आणि अनुशोच म्हणजे काय, पुढील जे दोष आपण आचरणार आहोत, पुढील दोष आपल्याकडनं जे घडणार आहेत, म्हणजे ते दोष आत्ता आपण काय केलेले आहेत, पेरलेले आहेत आणि ते उद्या उगवणार आहेत ते दोष. तुम्ही म्हणाल कसं असं कसं काय. यावर आम्हाला गुरुजींनी, माझे विद्यागुरुजी मामाजी, त्यांनी आम्हाला उदाहरण सांगितलं आहे की तुम्ही एक फळांचं झाड लावा आणि एक काट्यांचं झाड लावा. फळांचं झाड काय करणार आहे, उद्या जाऊन लोकांना फळं देईल. पण काट्यांचं झाड काय करणार, ते 10 वर्षांनी त्याला समजा काटे आले त्या झाडाला, तुम्ही आज लावलं, ते मोठं झालं,
5-10 वर्षात त्याला काटे आले, आता ते काटे काय करणार? सगळ्यांना इजा करणार. मग ते झाड कोणी लावलं? आपण लावलं. म्हणजे भविष्याचं दोष निष्पत्ती आजच आपण करून ठेवलेली आहे. तुम्ही पाण्याची बादली भरून ठेवली, आत्ता संध्याकाळी उघडीच ठेवलेली आहे, सकाळी उठून बघता तर त्याच्यामध्ये काहीतरी मच्छर वगैरे पडलं, ते मेलं आहे. म्हणजे हे काय आहे? पाण्याची बादली भरून ठेवली म्हणजे अनुशोच दोष घडण्याचं भांडं तुम्ही भरून ठेवलेलं आहे. तुम्ही बादली नाही भरून ठेवली, तुम्ही तुमचा दोष म्हणजे तुमच्या अंतःकरणात दोष भरतील, तुमच्या आयुष्यात दोष भरतील असं ते भांडं तुम्ही भरून ठेवलेलं आहे. जे तुम्ही महानुभाव पंथाच्या याच्यामध्ये कुठेही जा, एक तर ते बादली वगैरे असेल ते स्वच्छ हे करून रिकामी करून ती उपडी मारून ठेवतात, त्याच्यात पाणी ठेवत नाही. पाणी ठेवलं तर ते झाकून ठेवतात, म्हणजे वरून काय किडाकुटक त्याच्यामध्ये पडू नये. म्हणजे अनुशोच पुढे दोष जो घडणार आहे तो दोष घडू नये म्हणून नियंत्रण केलं जातं. आणि त्याच्यापुढे येते आर्त, म्हणजे दोषाची निष्पत्तीच जी झालेली आहे आधी, जी होत आहे किंवा जी पुढे होणार आहे, या सर्व दोषाची शाळंता करून पुढे काय करायचं आहे? निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त, म्हणजे तोची होवावा तोची भेटावा. आयुष्यामध्ये एकच फक्त भाग आपल्या ठेवायचा. तुम्ही जर का महानुभाव पंथीय आहात तर तुम्ही महानुभाव पंथ जर का देवासाठी घेतलेला आहे तर, म्हणजे महानुभाव पंथमध्ये प्रवेश घेण्याचे किंवा उपदेश घेण्याचे किंवा दीक्षा घेण्याचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एक जण मला भेटले, पूर्ण फॅमिलीच होती, ते म्हणाले आज आम्हाला उपदेश घ्यायचा आहे. म्हटलं काय बरं, म्हणजे चांगले ते मोठे वयाने सगळं काय, म्हणे आमच्या घरी सगळे उपदेशी आहेत पण आम्ही उपदेशी नाही. म्हटलं आजपर्यंत का नाही घेतला उपदेश? म्हणे नाही घेतला, आवश्यकता काही वाटली नाही. म्हटलं आत्ता आवश्यकता का वाटली? ते म्हणाले आत्ता आमच्या मागे एवढे संकट आहेत वगैरे, हे आहे ते आहे वगैरे. म्हटलं मग? ते म्हणे उपदेश घेतलं की संकटं जातील. म्हटलं नक्की जातील, 100% संकटं जातील, परंतु जर का संकटं नाही गेली तर मग काय कराल? उपदेश सोडून देणार का? उपदेश घेतल्याने संकट जातीलच असं काही नाही आहे, उलट संकट जास्त येतील. का येतील? कारण की जो काही भोग तुम्ही जोडलेला आहे तो तुम्हाला क्षाळन करायचं आहे की नाही? जे काही जोडलेलं आहे ते क्षाळन करावं लागतं आणि ते प्रत्येकाला क्षाळन करावं लागतं, फक्त तुम्हालाच नाही. आम्ही ग्रस्त लोक बघतो मंदिरामध्ये सगळे रडतच येत असतात मंदिरात. काय झालं? अहो काय ते असं झालं तसं झालं. मग आता हातात काय आहे? ते विडा आहे. कशासाठी? तर देवाला सांगायचं हे दोष आलेलं, संकट आलेलं सगळं. प्रत्येकजण याच्यासाठीच येतो. कोणीच असं येत नाही की आम्हाला अविद्या नावे दोष मोठा लक्षात आलेला आहे, तो क्षाळन करण्यासाठी आम्ही विडा ठेवतो आहे, असं कोणीच येत नाही. सगळे कर्मांचं भोग जो आहे तो क्षाळन करण्यासाठी सगळे येतात आणि कुणालाही भोगायचं नाही आहे, कुठलाच दुःख भोगायचं नाही आहे कुणाला. सगळ्यांना असं वाटतं सुखासुखी आपण जगलो पाहिजे आणि सुखासुखी मेलो पाहिजे. मरतानासुद्धा काही दुःख नाही झालं पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे, कोणाला दुःख नको पाहिजे. फक्त कुंती होती ती काय म्हणाली? मला दुःख द्या की ज्याच्यामुळे मला तुमची आठवण येत राहील, देवाची आठवण येत राहील. आणि म्हणून हे लक्षात घ्या की दुःख जे आहे ते सगळ्यांना भोगावं लागतं. फक्त ग्रस्तांना भोगावं लागतं असं नाही, साधूंनासुद्धा भोगावं लागतं. तुम्ही म्हणाल मग काय उपयोग दीक्षा घेऊन? दीक्षा घेऊनसुद्धा परत भोगच भोगायचं आहे, दुःख भोगायचंच आहे. आपण दीक्षाच त्याच्यासाठी घेणार होतो. कशासाठी? असे खूप लोक बघितलेत आम्ही की पहिला दुसरा अटॅक आला की डॉक्टर म्हणतात आता खरं नाही बरं का तुमचं, मग ते म्हणतात कृष्ण अर्पण देह, मला लगेच दीक्षा देऊन टाका. मग आणि दीक्षा झाल्यानंतर तो माणूस नीट होऊन जातो. मग नंतर त्याला वाटतं उगाच दीक्षा घेतली, आपण तर जगणारच होतो, मग दीक्षा का घेतली आपण? असे आम्ही किस्से बघितलेले आहेत. कुणी आहेत की ते दीक्षा घेणार पण घेतच नाहीत. पण एकदम देवाने काहीतरी झटका दाखवला, लगेच त्यांनी संकल्प सोडून दिला, मी दीक्षा 2 महिन्यात दीक्षा, 1 महिन्यात मी दीक्षा घेणार. म्हणजे हे काय आहे? आपल्या उपदेश घेण्याचं किंवा दीक्षा घेण्याचं जे
उद्दिष्ट आहे, त्यांना दुःख निवृत्ती हे उद्दिष्ट नको पाहिजे. दुःख निवृत्ती करायची का नाही करायची, कधी करायची, कशी करायची, ते सगळं कोण बघणार आहेत? परमेश्वर बघणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे? फक्त ॲडमिट व्हायचं आहे. ऑपरेशन नाही करायचं तुम्हाला, किंवा कुठलाही इलाज तुम्ही स्वतः करून नाही घ्यायचा आहे. तुम्ही फक्त ॲडमिट व्हायचं, बाकीचं सगळं डॉक्टर करणार आहेत. तुम्हाला काही करायचं नाही. फक्त डॉक्टरांनी सांगितलं तसं वागायचं, तसं पथ्यपाणी करायचे, तसं औषध घ्यायचं, तसं परमेश्वराने सांगितलं तसं करायचं फक्त. परंतु दुःख होणार नाही असं नाही. जरी स्वामींनी सांगितलं तुमचे महारोग न बधिती, किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही, दुःख होणार नाही, असं जरी देवानी सांगितलेलं असेल, तरी त्याच देवानी कुठलं उत्तर दिलेलं आहे? आगंतुक कुंठे, अनारब्ध सुंके, आणि शेवटचं काय? प्रारब्ध भोगे क्षय. कुणासाठी वचन आहे हे? अनुसरल्यासाठी. वासनिकांचं वचन नाही आहे ते, अनुसरल्यासाठी देवानी सांगितलं आहे. अनुसरल्याच्या जो अनुसरण घेणारे आहेत त्यांचं काय होतं? अनुसरल्याचे आगंतुक कुंठे, त्यांच्यासाठी ते प्रारब्ध भोगे क्षय. त्यांनासुद्धा प्रारब्ध जो भोग आहे तो भोगूनच क्षालन करावा लागतो. मला कुणीतरी विचारलं की मग हे महारोग न बधिती सांगितलं, मग आपल्या साधूंना पण तर काय आजार वगैरे आपल्याला दिसतातच की. म्हटलं हो, मग काय झालं? मग महारोग न बधिती हे कसं काय? मग ते वचन खोटं आहे का ते साधू खोटे आहेत? म्हटलं वचन पण खरं आहे आणि साधू पण खरेच आहेत. स्वामींनी सांगितलं तुमते. तुमते म्हणजे कोणाला? जीवाला की देहाला? बघा कोणाला? परमेश्वर कोणाचा विचार करतात? देहाचा की जीवाचा? जन्म जीवित, जन्म देहित नाही म्हटले स्वामी, जन्म जीवित. परमेश्वर जे दातृत्व करतात, सकळ मळाच्या भितरांत कशाला देतात? जीव स्वरूपाला देतात. परमेश्वराला मोक्ष कुणाला द्यायचा? देहाला की जीवाला? मग तुमते म्हणजे कोणाला? जीवाला. महारोग न बधिती. महारोग म्हणजे कुठले? अविद्या आहे, विकल्प दोष आहेत. हे काय आहेत? हे सगळे महारोग आहेत. आसक्ती हे पण महारोग आहे बरं का. आसक्तीसारखा म्हणजे कॅन्सरपेक्षा मोठा दोष आसक्ती आहे. एखादंच कॅन्सर नीट होईल, पण आसक्ती कधी नीट होत नाही. अनुसरण जरी घेतलं, संसारातनं जे लोक दीक्षा घेतात ते अनुसरण घेतल्यानंतर सुद्धा तिकडे मार्गात राहून त्यांना आसक्ती असते घराविषयी. आसक्ती हा सगळ्यात मोठा महारोग आहे. तो सुद्धा तुम्हाला म्हणजे बाधित होणार नाही असं स्वामी सांगतात. तुमचे महारोग न बधिती म्हणजे कॅन्सर, शुगर, ब्लड प्रेशर हे नाही बरं का. हे तर प्रारब्ध भोगे क्षयोमध्ये येतं. ते तर तुम्हाला भोगून क्षालन करायचं आहे. लीळाचरित्रातले उदाहरण आहेत आपल्याकडे. भटोबासांना ताप आला का? का आला? अनुसरलेले नव्हते ते? आला ताप त्यांना. पोट दुखलं त्यांचं. भटोबासांना मरेपर्यंत उष्णतेचा त्रास होता की नाही? मग त्यांना हे झालं नाही पाहिजे काही. म्हणजे लीळाचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला हे दोष दिसतात. ज्यांनी सगळं घरदार सोडून स्वामींच्या मागे आले त्या निळवट्ट भांडारकरांना इंगळी चावली नव्हती, चावली पाहिजे. परंतु प्रारब्ध भोगे क्षयो, परमेश्वर तुमचे सगळे दोष जे आहेत ते क्षाळून टाकण्याच्या मार्गावर आहेत. पटापट भोगा आणि संपवून टाका, ते ठेवायचे नाहीत. उलट असं असतं की प्रारब्ध भोगे क्षयो याची पुढची वचनं जर का बघितली तर त्यांच्यासाठी सांगितलेल्या सुविधा दिलेल्या आहेत. काय काय सांगितलेलं आहे? म्हणजे त्यांना दुःख योनीला जायचं काम नाही. दैवस्वा भोग, कर्मस्वा भोग नाही, दैवस्वा भोग. म्हणजे त्याच्यात कर्मामध्ये निम्मे निम्मे होत जातं. म्हणजे आज जरी त्यांना थोडा ताप आलेला आहे तरी पण त्याच्यामध्ये जर का तो ताप त्यांनी भोगला देवाचं नाव घेत घेत, तर त्याच्यामध्ये अनेक तापांची क्षाळनता जी आहे, कर्म जे आहेत तापाचे ते त्याच्यामध्ये नासून जातात. आमच्या स्वामींनी सांगितलं स्वानमुखे खीर खा. का सांगितलं? अशी पण प्यायला सांगू शकत होते, वाटीमध्ये घ्या आणि पियत राहा. पण श्वानमुखे का सांगितलं? कारण की ते हिंस्र श्वापदाचे जन्म आहेत सगळे. ते श्वान म्हणजे हिंस्र.
हिंसा करणारा तामस प्राण्याचा तो भाग आहे, तर ते तसे तत्संबंधित अनेक कर्म जे आहेत त्यांचे त्याच्यामुळे नासल्या गेले. परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जर का एक कर्म भोगलं तर अनंत कर्मांचं क्षाळन होतं त्याच्यामध्ये. म्हणून ते प्रारब्ध भोगे क्षयो. सन्निधान हे सुद्धा म्हणजे अनुसरण हे सुद्धा परमेश्वराचं सन्निधानच आहे. याला कुठलं वचन आहे का असं? आज्ञा प्रतिपालन करी याते असन्निधानी असोनी आज्ञा प्रतिपालन करी याते सन्निधान बोलीजे. अनुसरणामध्ये जर का जो जीव आचरण करतो परमेश्वराने सांगितलेल्या सर्व वचनांचं, काही वचनांचं, एका वचनाचं, तर ते काय आहे? एक प्रकारचं ते सन्निधान आहे. आणि त्याच्यामध्ये जो काही भोग भोगला जाईल तर त्याच्यामध्ये एक जरी भोग तुम्ही भोगला त्याच्यात अनंत भोग नासू शकतात बरं का, परमेश्वराच्या मनोधर्माने. आणि म्हणून जरी तुम्ही उपदेश घेतला दुःख निवृत्ती व्हावी आणि दुःख निवृत्तीच नाही झाली तर लक्षात घ्या, या ब्रह्मविद्यामध्ये दुःख निवृत्ती होण्याचा उपाय सांगून ठेवलेला आहे. बाई येथीचे होई जे तै चुके. आत्ता तुम्ही जेवढं काही भोगून जोडून ठेवलेलं आहे, 10 लाख कर्म तुम्ही जोडलेले आहेत. तुम्ही अनुसरण नाही घेतलं तर 10 लाख कर्म तर भोगायचेच आहेत तुम्हाला. परंतु 10 लाख कर्म भोगताना अजून त्याच्यामध्ये तुम्ही 10 लाख अजून जोडून ठेवाल. म्हणजे स्वामी सांगतात, जीव क्षणा एका माझी ते एक अब्जविजे आपण्यासी जन्माच्या शस्त्री निस्तोरण सरे. एक कर्म भोगताना अनेक कर्म परत लावून घेतो आपण. म्हणजे आपल्याला वाटतं की आता ताप आपण भोगतो आहोत, ताप आलेला आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण काय घेतो? औषध घेतो. औषध घेतो म्हणजे काय करतो? तापाचे जे जंतू असतात त्यांचं काय करतो? मोक्षाला पाठवतो त्यांना आपण. म्हणजे एक कर्म करत असताना दुसरं कर्म आपण जोडतो आहे, असे अनेक कर्म जोडतो. तुम्ही जर का अनुसरण नाही घेतलं तर तुम्हाला ते 10 लाख भोगून अजून 1 कोटी परत भोगायचेच आहेत. त्याच्यामध्ये काही तुम्हाला कन्सेशन मिळत नाही बरं का. ह्याच्यामध्ये काही सेल नसतो, स्कीम नसते, डिस्काउंट नसतं. जेवढं जोडलं तेवढं भोगायचं आहे. परंतु जर का तुम्ही अनुसरण घेतलं तर काय होतं? एका भोगामध्ये अनेक कर्म तर नासतातच, परंतु पुनःसंबंधी जन्मेपर्यंत अनेक त्याच्यामध्ये ते कर्मांचं क्षाळन, योग्य त्या कर्मांचं क्षाळन परमेश्वर करत राहतात. आणि अप्रोक्ष ज्ञानामध्ये गेल्यानंतर ते जे अनंत कर्म जोडलेले ते भोगावे लागत नाही. ते बहुरूपता बहुकामनेने ते क्षाळन होऊन जातात क्षणार्धामध्ये. त्याला काही जास्त वेळ लागत नाही. म्हणजे तेवढे भोगावे लागत नाही. अनुसरणाचा हा फायदा आहे. कमी भोगामध्ये अधिक कर्मांचा नाश त्याच्यामध्ये होत असतो सन्निधानाच्या क्रियेमध्ये. आणि म्हणून तुम्हाला येणारा आजार आणि साधूला येणाऱ्या आजारामध्ये तो फरक आहे. आपल्याला वाटतं आपल्याला ताप येतो तसं त्यांनाही येतो. मग काय फरक झाला? काही लोक असं असतात की ते अनुसरण घेतात आणि ते मार्गात जातात राहिलं आणि तिथेही काम असतं बरं का, पीठ मळणं, पाणी भरणं वगैरे. ते म्हणतात काय उपयोग झाला, घरी पण हेच करत होतो आणि इथे येऊन पण हेच करतो आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे महादाईसांनी एका हेल्याला काय म्हटलं स्मृतिस्थळामध्ये? तो एक हेला नदीकडनं तो येत होता, भर उन्हामध्ये त्याच्या पाठीवर काय लादलेलं होतं? पाण्याच्या पिशव्या वजनदार. आणि तो आपलं तोंड उघडून त्याची जीभ बाहेर एकदम ओझं, वरून ऊन आणि वरून चालायचं आहे सगळं ओझं घेऊन. थकला तो, पूर्ण लाळ गळते त्याची. महादाईसा त्याच्याकडे बघून म्हणतात, 1 लोटा जर का पाणी साधूला दिलं असतं तर तुझा हेल्याचा जन्म नासला असता. म्हणजे आवश्यक ठिकाणी 1 लोटा पाणी देणं हे पण किती महत्त्वाचं आहे. आवश्यक ठिकाणी 1 तुकडा जरी तुम्ही भाकर दिली, कुणी तुमच्याकडे भिक्षेला आलेले आहेत आणि तुम्ही 1 चतकोर जरी त्याच्यात भाकर वाढली, तुम्ही इथे कर्मराटीत 1 लाख भाकर वाढल्याने जे गोमटं मिळत नाही ते एका चतकोर भाकरीने तुम्हाला मिळू शकत असतं. म्हणजे इथल्या क्रियेत आणि दैवराटीच्या क्रियेमध्ये खूप मोठा फरक आहे. फक्त आपल्याला दिसताना सारखं दिसतं, परंतु त्याची निष्पत्ती सारखी नाही आहे. कर्मराटीत तुम्ही जे कराल त्याच्याने कर्माची निष्पत्ती होते, पाप आणि पुण्य. परंतु दैवराटीत जी क्रिया कराल तुम्ही त्याच्याने कणवेची निष्पत्ती होत असते, जी थेट परमेश्वराशी जोडते आपल्याला. कर्म देवतेशी जोडतात आपल्याला. तुम्ही जे इथे पाणी भरता त्याच्याने कर्म जोडताय तुम्ही.
कर्म भरताय तुम्ही, आणि तिथे जे पाणी तुम्ही भरता त्याच्याने तुम्ही कणव भरता आहात, कणव त्याच्यातनं जोडल्या जाते. निष्पत्ती दोन्हीची वेगवेगळी आहे. भारतात जर का कमवलं तर रुपये कमाल तुम्ही, पण विदेशात तेच काम केलं तर काय मिळतं? डॉलर मिळतात. फरक आहे की नाही? निष्पत्तीमध्ये फरक आहे. आणि म्हणून आपण इतर गोष्टींकडे बघण्यापेक्षा, म्हणजे माझं दुःख निवृत्ती होईल, मला सुखप्राप्ती मिळेल, या उद्दिष्टापेक्षा पण परमेश्वर मला भेटला पाहिजे या दृष्टिकोनातनं आपण या मानव पंथामध्ये आपलं अस्तित्व ठेवायचं आहे. उपदेश धर्म असेल, वास्तविक धर्म असेल, संन्यास धर्म असेल, तुम्ही पुढे संन्यास जरी घेणार असाल तरी देव मिळवण्यासाठी संन्यास घ्या. उपदेश घेत असाल तर देव मिळवण्यासाठी घ्या. वासनिक होत असाल तर देव मिळवण्यासाठी एकच उद्दिष्ट ठेवायचं, बाकी कुठले उद्दिष्ट ठेवू नका. देव मिळवण्याचं एक उद्दिष्ट तुम्ही ठेवलं तर बाकीचे जे काही उद्दिष्ट आहेत ते परमेश्वर बरोबर पुरवतात. जर का देव बघतात की हा तर मला प्राप्त करण्यासाठी आलेला आहे, म्हणजे शांताबाईसा आल्या, कशासाठी आल्या? दुःख निवृत्तीसाठी आल्या त्या खऱ्या, परंतु स्वामींनी त्यांना काय सांगितलं? बाई दुःख करायचं नाही, दुःख केलं तर पाप लागेल, पापामुळे नरक होतील, स्पष्ट सांगून दिलं. आणि त्या दिवसापासून शांताबाईसा बदलून गेल्या. आता स्वामी सांगतील ते करायचं, बाकी रडायचं नाही, काय नाही काय नाही. आणि मग त्या शांताबाईसा जर का समर्पित झाल्या, आता त्यांची जबाबदारी कोणाला घ्यावी लागेल? परमेश्वराला घ्यावी लागली. स्वामी म्हणायला लागले की बाबा आता यांचं काय करावं लागेल? कर्म नाशावे लागतील. त्या बाईंनी काही म्हटलं नाही माझे कर्म नाशा म्हणून. स्वामींनी बरोबर त्यांच्या मुलीचं वेडे पण घालवलं, तिला सासरी पण बोलवल्या गेलं, तिथेही तिचं व्यवस्थित झालं, एकाईसाचं पण ठीक झालं, आणि शांताबाईसांचं पण दुःख निवृत्ती होऊन गेली. स्वामी म्हणतात की म्हातारीची कर्म अशी होती की ती जाळीता जळेना, म्हणजे एवढी कठीण कर्म होती, ते येथूनही जाळीली, म्हणजे इथून आम्ही ती शाळण केली सगळी. फक्त तुम्ही काय म्हणायचं की आम्हाला देव पाहिजे. म्हणजे एखादं तुमच्याकडे कोणी आले, साधू आले किंवा पाहुणे आले की ते काय म्हणतात? आम्हाला जेवायचं आहे. फक्त एवढंच म्हणायचं असतं त्यांनी. आतमध्ये लगेच किचनमध्ये धावपळ सुरू होऊन जाते. जेवण तयार आहे तर पाहुण्यांना जेवण बनवावं लागतं का? त्यांनी फक्त एवढंच म्हणायचं की आम्हाला जेवायचं आहे, आम्हाला चहा घ्यायचा आहे, फक्त एवढंच बोलायचं असतं. पुढच्या क्रिया आपोआप सुरू होऊन जातात. जे पाहिजे ते तुम्हाला मिळतं. तसं परमेश्वराकडे फक्त एकच दुःख ठेवायचं की आम्हाला तुम्ही पाहिजे, बस. तुम्ही ते आमचे दुःख क्षालन करा की नको करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. दुःख भोगत राहा. प्रारब्ध भोगे क्षयो सकळ भोगे निमानावे, की सगळं भोगत राहायचं, काळजी करायची नाही. आमचे जे आजोबा होते भालोदकर बाबा, आता जे सरले, ते म्हणायचे की बाबा जेव्हा जे दुःख भेटतं आहे ना ते भोगून घ्या तेव्हाच, ते पेंडिंग ठेवू नका ते, कारण की कधी ना कधी भोगायचंच आहे. जसं सारंग पंडितांना स्वामी म्हणतात ताप बाकी आहे बरं का, ते म्हणतात तो तर गेला नाही, तो आहे अजून पेंडिंग ठेवलेला आहे. कधी भोगायचा, आत्ता की नंतर? ते म्हणाले आत्ताच भोगायचा. आपण असं तर म्हटलं असतं नंतर, उन्हाळा जाऊ द्या, आता नंतर भोगू आम्ही, किंवा पुढच्या जन्मात टाकून द्या, आत्ता नकोच ताप आम्हाला तो. परंतु सारंग पंडित होते ते म्हणाले आत्ताच भोगून द्या, म्हणजे तो भोगायचंच आहे तुम्हाला, ते कुठे सुटणार नाही. म्हणून बाबा म्हणायचे की बाबा आत्ताच भोगून घ्या, म्हातारपणी ते दुःख भोगण्यापेक्षा आत्ताच भोगून घ्या, आता तरुणपणी तुम्ही ते भोगून शाळू शकता. आणि हे सगळं कर्म जे आहेत, दुःख जे आहे, ते सुख जे आहे, हे येणं जाणं हे चालूच राहणार आहे. याच्याकडे लक्ष देऊ नका. कशाकडे लक्ष द्या तुम्ही? आता परमेश्वराकडे लक्ष द्या की परमेश्वर भेटले पाहिजेत. आता समजा आपलं निरूपण चालू आहे, आता बाहेर रस्त्याने काय काय येतं जातं आहे, आवाज येतो आहे, कोणी विकणारा येतो आहे, त्याचा आवाज येतो आहे. एक 5-10 मिनटं तुम्हाला आवाज आल्यानंतर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हा रस्ता आहे, ह्याच्याने ह्या गोष्टी होणारच आहेत, येणारे जाणारे आवाज सगळं काय चालूच राहणार आहे. परंतु हा आवाज जो आहे, हा आवाज आपल्याला ऐकायचा, आपल्याला तो आवाज ऐकायचा की हा आवाज, लक्ष केंद्रित कुठे करायचं? तिकडे लक्ष केंद्रित केलं तर हा आवाज तुम्हाला येणारच नाही, आणि इकडे लक्ष केंद्रित केलं तर तो आवाज तुम्हाला येणार नाही. तसं एकदा तुम्ही परमेश्वराकडे लक्ष केंद्रित केलं की मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही. जसं निळभट्ट भांडारेकरांनी परमेश्वराच्या स्तुतीकडे लक्ष केंद्रित केलं
आणि त्यांच्या इंगळीचं जे काही वेदना, दंशाच्या ज्या काही वेदना सुरू होत्या त्याच्याकडे आपोआप दुर्लक्ष होऊन गेलं. भर तापात भटोबासांनी निश्चित केलं की देवाने जे सांगितलं ते करायचं, तिकडे लक्ष केंद्रित केलं, तापाकडे दुर्लक्ष करून टाकलं आणि त्यांचा तापही गेला. त्याच्याकडे त्यांनी लक्षसुद्धा दिलं नाही, आपोआप सगळं होत गेलं. आणि परमेश्वरांनी शिदोरीसुद्धा पाठवले. परमेश्वर सगळं सहाय्य करतात. तुम्हाला सांगावं लागलं का त्यांना की मला शिदोरी पाठवा मागून? देवाने आधीच ती शिदोरी पाठवली. म्हणजे परमेश्वर सकळ सहाय्य करीती, सगळं सहाय्य करतात. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त हे चतुर्विध दुःख जर का तुम्ही करत राहिलात, कशामध्ये? चतुर्विध स्मरणामध्ये. चतुर्विध स्मरण कुठलं? नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. हे चतुर्विध स्मरणामध्ये तुम्ही चतुर्विध दुःख तुमचं असलं आणि त्या स्मरणामध्ये आमची गावची जमीन भेटू दे, गाडी भेटू दे, नोकरी भेटू दे पेक्षा पण तोची व्हावा, तोची भेटावा जर का उद्दिष्ट तुमचं नक्की असेल तर तुमचे खूपसे कर्मक त्याच्यामध्ये क्षाळून जातात. खूपसे चांगले योग परमेश्वर तुम्हाला आपोआप प्राप्त करून देतील. म्हणजे तुम्हाला जे जे पाहिजे त्या त्या गोष्टी तुम्हाला परमेश्वर काय करतील? प्राप्त करून देतील. आणि म्हणून या ठिकाणी तुमची जर का तशी आर्त असेल तर परमेश्वर काय करतात? आर्त जाणवणी दुरुनी देती, म्हणजे लांबून देतात. परमेश्वराला इथे यायची गरजसुद्धा नाही. तुम्ही जर का इथे जर का म्हटलात की देवा माझे वचनच पाठ होत नाहीत, म्हणून तुम्ही दुःख जर का देवाकडे केलं की वचनं माझी पाठ झाली पाहिजेत, कारण की आपणच सांगितलं की वचन जाऊ नये दीजे, म्हणजे वचन पाठ ठेवा. आणि माझ्याकडनं ते पाठ होत नाहीत. माझ्या अनेक लोकांनी माझ्याविषयी काही निंदा केलं, त्या माझ्या पाठ आहेत. कोण माझ्याविषयी काय काय बोललं आहे, आपण बोलतो ना मी कधी विसरणार नाही ते. आता तो बोलून किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले बरं का. तरी आपण म्हणतो तो त्यावेळेस काय बोलला आहे माझ्या चांगलं लक्षात आहे. फक्त वचनच माझ्या लक्षात राहत नाही, बाकी सगळं लक्षात राहतं. एखादी लीळा आपल्या लक्षात राहते का? नाही लक्षात राहत. पण कोण कसा वागलेला आहे त्या टायमाला ते आपल्याबरोबर लक्षात आहे. फक्त लीळाच आपल्या लक्षात राहत नाही. हे दुःख आपलं असलं पाहिजे की देवाचंच आमच्या का लक्षात राहत नाही, बाकीचं सगळं कसं काय लक्षात राहतं आमच्या. कोणाला जर का म्हटलं की ते लीळाचरित्रातली नाती आहेत, भटोबा, साबाई, साम, हे कोण होते काय, ते म्हणे बाबा आमचं ते डोक्यात लक्षातच येत नाही. भटोबास आणि ते नागदेवाचार्य आणि वानरेश हे वेगवेगळे आहेत का, एक आहे हे लक्षातच राहत नाही. बाकीची सगळी त्यांची नाती लक्षात राहतात. आम्ही कोणाच्या घरी गेलो की ते लाईनीने त्यांचे नातलग आलेले असतात आणि मग ते सांगतात हे आमचे साडूचे आमके ते तमके हे ते. मी फक्त हो हो करतो बरं का, मला नाते कळत खरंच नाही कळत. मी फक्त ऐकतो. कधी कधी मी मुद्दाहून विचारून घेतो कुठलं काय हे नातं म्हणजे काय असतं, म्हणजे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. परंतु एवढी सगळी नाती आपल्या लक्षात राहतात, परंतु आमच्या लीळाचरित्रातली एकमेकांशी काही नाती आहेत. कोण कोणाचं नाव काय आहे, पंथाच्या पहिल्या आचार्यांचं नाव काय आहे हे वगैरे, हे नावं आपल्या लक्षात राहत नाही. लीळाचरित्राचं संकलन कोणी केलं आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे ते नाव आपल्या भट्टोवास की नागदेवाचार्य असं काहीतरी नाव आहे त्यांचं, का माहीम भट्ट, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज असतो. तर तसं असता कामा नये. आपल्याला देवाकडे या गोष्टींचं जास्त तळमळ केली पाहिजे की देवा आपली वचनं मला पाठ झाली पाहिजेत, पाठ राहिली पाहिजे, त्याचा उमट मला झाला पाहिजे. हे जर का तुम्ही देवाकडे ही तळमळ केली तर परमेश्वर तत्संबंधित ज्ञान देण्यासाठी बरोबर, ज्ञान ऐकण्यासाठी बरोबर तुमचा योग घडवून देतात, तुम्हाला ते स्फुरवून देतात आणि तुम्हाला ते वचनं हळूहळू पाठ व्हायला लागतात. असा अनुभव आहे. तुम्ही अनुभव घेऊन बघा. परमेश्वराच्या लीळा आठवण राहत नाही, त्याच्यासाठी देवाकडे दुःख करा, विनंती करा देवाला की आपल्या लीळा मला पाठ राहायला पाहिजेत, उमट झाला पाहिजे, तर आपोआप लीळासुद्धा तुम्हाला पाठ व्हायला लागतात. आमच्या सत्संग मंडळामध्ये एक बाई अशी आहे की जी अनपढ आहे, तिला लिहिता वाचता काही येत नाही. आता मी सांगितलं पूर्वी मला पाठांतर पाहिजे बरं का, सगळ्यांना सांगितलं ते बाई म्हणे बाबा माझ्या काही पूर्वी पाठ होणार नाही. म्हटलं का, त्यामुळे मला लिहिता वाचता येत नाही. म्हटलं तुमचं वसुदेव सुतम देवम पाठ आहे का? म्हणे हो. पूजा अवसर पाठ आहे का? म्हणे हो. मग कसा पाठ झाला? ऐकून ऐकून पाठ झाला. तसं पूर्वीसुद्धा ऐकत राहा, कुणाकडनं तरी ती म्हणून घ्या आणि ते ऐकत राहा, ऐकत राहा, ऐकत राहा, पाठ होईल.
पुढच्या आठवड्यात त्या बाई पूर्वी पाठांतर करून आल्या. बरं, त्या बाईंची विशेषता अशी आहे, वयस्कर आहेत, 50 वर्षाच्या आहेत, अनपढ बाई आहे, लिहिता वाचता काहीच येत नाही, पण कुठलीही लीळा काढा आपण, कुठलीही लीळा जर का मी सांगायला लागलो की त्या बाईंना ती लीळा माहिती असते. माझ्या पुढे पुढे ते सांगतात असं असं. त्यांना गावाचं नाव भले नसेल पाठ, परंतु त्यांना लीळा मात्र पाठांतर असते. आमच्याकडच्या ते दुसऱ्या बाया बोले शिकलेल्या, की ह्यांचं अभ्यास लिहिता वाचता येत नाही, ह्यांना लीळा कसं काय सगळ्या माहिती असतात म्हणे. म्हटलं ते लीळा जेव्हा पण लीळा ऐकतात ना, ते मन लावून ऐकतात. ज्यांना लिहिता वाचता येतं ते लोक काय म्हणतात, आपण नंतर वाचू, ते काय ऐकताना व्यवस्थित ऐकत नाही. पण ज्यांना लिहिता वाचता येत ना, ते म्हणतात आपल्याला परत कोण सांगणार, आत्ताच ऐकून घ्या बरोबर. आणि ते मन लावून ऐकतात आणि त्याच्यामुळे त्यांची ती लीळा पाठ राहते. आणि खरोखर मला पण ती विशेषता वाटते, त्यांच्या कसं काय लीळा एवढ्या पाठांतर सगळ्या असतात. म्हणजे हे काय आहे, देवाला ती बाई विनंती करते. अहो, लीळा सांगायला लागले की लगेच डोळ्यात पाणी त्यांच्या. विशेषता आहे की नाही, म्हणजे त्यांना देवाशी ते जोडल्या जातात. मग देवसुद्धा काय बघतात, अरे यांना लिहिता वाचता येत नाही, स्वतःचा अभ्यास नाही करू शकत, मग यांना स्फुरवून द्या, उमटून द्या, ह्यांच्या लक्षात राहू द्या. म्हणून परमेश्वर तसा योग घडवून देतात, त्यांचं वातावरण तसं निर्माण करतात, त्यांचं अंतःकरण शुद्ध करतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना बरोबर ते सगळं काही पाठांतर राहतं. असं आहे. परमेश्वराला तुम्ही विनंती केली की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतात. आणि म्हणून तोची होवावा तोची भेटावा हे आपल्या मनामध्ये जर का असलं तर परमेश्वर काय करतात, तुमची ती आर्त किंवा तुमची कुठलीही जी आर्त आहे ती काय करतात, दुरोनी म्हणजे लांबूनच तुम्हाला पूर्ण योग घडवून देतात. तुम्ही वाट बघता की देव येतील देव येतील, पण देव येत नाहीत. पण देव आपला एखादा उपदेशी साधक, वासनिक साधक, अनुसरलेले साधक अशा प्रकारे कोणालाही परमेश्वर काय करतात, त्या ठिकाणी पाठवतात आणि तुमच्या त्या आर्ततेची, तुमच्या त्या जिज्ञासेची पूर्तता परमेश्वर करवून घेतात. कधीकधी असं असतं की एखादं निरूपण सहज केल्या जातं आणि मग कोणीतरी येऊन म्हणतं आमचा ह्याविषयी आमचे काही प्रश्न होते, तुमच्या त्या निरूपणातनं आमचे ते प्रश्न आपोआप सुटले. का सुटले? तुम्ही ते प्रश्न सांगितले पण नाही, परंतु परमेश्वराने ते आयोजन केलेलं आहे. तुमचे दुःख आहे की आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. परमेश्वराने काय केलं आहे, जे निरूपण आयोजित केलं त्याच्यात तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील त्याचं पण आयोजन करून ठेवलं आणि ते बरोबर त्याच्यामध्ये निरसंती झाली. म्हणून तुमच्याकडे काही असो नसो, पण तुमच्याकडे आर्त हा गुण पाहिजे, आर्तता पाहिजे, तळमळ पाहिजे. तळमळीत जन्मते धाडी, त्याशी परमेश्वर आपले प्रेम देते. म्हणजे प्रेमदानसुद्धा त्या तळमळीमुळे, तुम्हाला दुःखामुळे तुम्हाला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून दुरस्थ मातेच्या दृष्टांतामध्ये हा विषय येऊन गेलेला आहे की परमेश्वर काय करतात की अनेक देशामध्ये राज्य करीत आहेत आणि जे आर्त जे आहेत, तळमळ करणारे जे जीव आहेत ते दुसऱ्या देशामध्ये आहेत. तर त्याची आरती जाणून आपण पुरविती का कवणा एका करवी पुरविती. स्वतः येऊन परमेश्वर ती अर्थ पुरवतात की कुणा एका करवी ती अर्थ पुरवून घेतात. म्हणजे जसं आऊसा कुठे होत्या, स्वामींपासून लांब होत्या त्या, तर तिथे त्यांना सूचित झालं की गंगातीरी तुझं परिसू सिधेल. तुम्हाला गंगातीरला जर का गेला तर तुम्हाला तिथे परमेश्वर भेटतील. आपल्याला होतं का सूचित असं? परमेश्वर भेटण्याचं सूचित होत नाही. खूप लोक आम्हाला सूचित सांगतात. आता सूचित याचा कुठला कोर्स नाही आहे बरं का. तुम्ही एखादं सूचित सांगता, आम्ही त्याला जोडून बिडून काहीतरी तुम्हाला पण वाटतं बरोबर आहे, परंतु आम्हाला सूचित सॉल्व करायचा कोर्स कुठेही करवलेला नाही आहे. असा कोर्स नाही आहे कुठला. मुळात म्हणजे असं असतं, सूचित परमेश्वर कोणाला करवतात, तुमचं सूचित तुम्हालाच करवतात आणि ते सूचित तुम्हालाच समजलं पाहिजे स्वतःला. म्हणजे तुम्हाला जर का परमेश्वराला सूचित करायचं तर तुम्हालाच सुचलं पाहिजे की परमेश्वराला मला काय सांगायचं आहे. त्याच्यासाठी दुसऱ्यांकडनं रेफरन्स घ्यायची आवश्यकता नाही. स्वतःला कळलं पाहिजे की देवाला मला काय सुचवायचं आहे. सुचा ते साच, परमेश्वर ते सुचवून देतात आपल्याला.
परंतु कधी कधी असं असतं की आपल्याला ते लक्षात येत नाही. काही काही स्वप्न सूचित असे असतात आपल्या लक्षात येत नाही, मग ते दुसऱ्याकडनं आपण ते जाणून घेत असतो. परंतु आपल्याला ते सुचलं पाहिजे. आम्हाला जर असं कधी सूचित पडत नाही, परंतु आऊसांना ते सूचित पडलं आणि ते सूचित काय आहे त्यांच्याही लक्षात आलं. आपल्याला जर का असं स्वप्न पडलं तर डोमेग्रामला जा, मग तुम्हाला तिथे परमेश्वर भेटतील, असं स्वप्न आपल्याला पडलं तर आपण 1 महिना विचारत करत राहू कधी जायचं डोमेग्रामला, जायचं की नाही जायचं, का वेगळं सूचित आहे काही इथेच आपल्या घरी डोमेग्रामचं विशेषाला स्नान घालायचं. आपण तर हेच करणार, डोमेग्रामचा विशेष शोधणार, त्याला स्नान उटी उपार करणार आणि वध झालं. आऊसाने ते केलं का? आऊसाला जे सूचित मिळालं, जी सूचना मिळाली, लगेच गंगातीरला ते आले आणि आमच्या स्वामींची भेट त्यांची दुरोणी. परमेश्वर लांब आहेत आणि अर्थ लांब आहेत. आऊसाने काहीतरी जोडून ठेवलेलं आहे की ज्याच्यामुळे परमेश्वराची भेट त्यांची व्हावी, सन्निधान लाभावं, ईश्वराचे अनुसरण त्यांना घडावं. हे सगळं त्यांनी जोडून ठेवलेलं आहे. परमेश्वराने लांबून त्यांना जवळ बोलवलेलं आहे. एक 22 आहेत जे लांब आहेत, परमेश्वर लांब आहेत, तर स्वामी त्यांच्या जवळ गेले 6 महिने प्रवास करून. एक तर परमेश्वर तुम्हाला बोलून घेतात किंवा परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचवतात, किंवा कुणाला तरी तुमच्यापर्यंत पोहोचवतात किंवा तुम्हाला कुणापर्यंत तरी पोहोचवतात बरोबर. आणि त्या ठिकाणी ती जी क्रिया तुमची आहे ती पूर्ण करून घेत असतात परमेश्वर. आता एखादे जीव असे असतात की ज्यांना अर्थच उत्पन्न होत नाही. आपल्यासारखे जीव असतात की ज्यांना कितीही लीळा सांगितली, लीळा आवडते, वचन सांगितलं वचन आवडतं. आजचं निरूपण छान झालं बरं का बाबा, परंतु आजचं निरूपण कशावर होतं? आपल्याला अर्थ उत्पन्न झाली पाहिजे या विषयावर निरूपण होतं. निरूपण चांगलं हो नाही तर वाईट हो, कसंही हो, पण आपल्यामध्ये अर्थ उत्पन्नता झाली का? आपण आपल्यामध्ये आरती उत्पन्न व्हावी म्हणून आपण काही तयारी सुरू करणार आहोत का? असं काही जर का मी म्हटलो की बाबा मला उद्या अमकं खायचं आहे, तर ज्यांच्याकडे जेवण आहे ते काय करणार? लगेच त्या तयारीला लागणार. तसं परमेश्वराने जर का म्हटलेलं आहे की तोची व्हावा तोची भेटावा, म्हणजे परमेश्वरच भेटावा म्हणून तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, तर ह्या संदर्भातलं निरूपण जर का तुम्ही ऐकलं तर तुम्ही काहीतरी प्रयत्न सुरू केले पाहिजेत, तर आजचं निरूपण चांगलं झालं. नाहीतर शाब्दिकी निरूपण चांगलं झालं, पण शाब्द ज्ञानामध्ये आपण यावं अशा प्रकारचं निरूपण आपण ते घेतलं नाही, तर तसं नको व्हायला. ती आर्तता उत्पन्न झाली पाहिजे. आपण आरतीला पोचतो, पण आपल्यापर्यंत आर्त जी परमेश्वराची जी पोचली पाहिजे ती मात्र आपल्यामध्ये निर्माण होत नाही आणि परमेश्वरापर्यंत ती पोचत नाही. आपण सगळ्यात जास्त महत्त्व कशाला देतो? आरतीला. आरतीला पोचलं पाहिजे, आरती भेटली पाहिजे. जे पंचेश्वरला जातात ना ते काय म्हणतात की असं नियोजन करा की पैठणून निघालो आपण सकाळी की आरतीला बरोबर आरती भेटली पाहिजे आपल्याला पंचेश्वरला. असं कुणीच म्हणत नाही की त्या दिवशी दत्तात्रय प्रभू भेटले पाहिजे अशा वेळेला बरोबर पोहोचलं पाहिजे आपण, असं म्हणतं का कुणी? कुणीच म्हणत नाही. सगळ्यांना काय पाहिजे? आरती पाहिजे. परमेश्वर कुणालाच तुम्ही जे मागणार ते तुम्हाला भेटतं बरोबर. आणि तुम्ही पण म्हणता काय बाबा योगायोग, आमची गाडी बरोबर गेली आणि आरती सुरू झाली. तिथे तुम्हाला जे पाहिजे ते भेटणारच आहे. जे तुम्ही मागितलं ते नक्कीच भेटणार तुम्हाला. देवाला खंत वाटत असेल की हे आमच्याकडे येतात, जिथे आम्ही जेवायला येतो तिथपर्यंत हे पोचतात, पण कुणीच असं म्हणत नाही की बाबा उटी भेटली पाहिजे, आरती भेटली पाहिजे, याच्यामध्ये सगळे अडकलेले आहेत. पण मी इथे येतो स्वतः जेवायला, पण मी भेटलो पाहिजे असं कोणीच म्हणत नाही. इथे म्हणतं का कोणी? सांगा. सगळेजण आपण पंचेश्वरला जातो, उपार घेऊन जातो. चिंतन करा याच्यावर बरं का. सगळ्यांना काय करायचं असतं? उपार दाखवायचा असो. दत्तात्रय प्रभू जेवायला येतात, उपार दाखवायचं, उपार दाखवायचं, उपार दाखवायचं, बस एवढंच. कुणीतरी दत्तात्रय प्रभूंच्या मागे लागलं आहे का की माझा हा भोजन तुम्ही संपवा, स्वीकार करा म्हणून? तो भाग नसतो. पण अजून एक लक्षात घ्या, दत्तात्रय प्रभू त्यांचं भोजन कुठून आणतात? त्यांची भिक्षा झोळी ते तिकडून
भिक्षा मागून कोणाकडे जातात भिक्षेला? ते कणवेच्या जीवांकडे जातात, त्यांच्याकडे भिक्षा मागतात आणि ती झोळी घेऊन येतात. ते त्यांचा टिफिन घेऊन येतात तिकडून. त्यांचं जे खायचं आहे, त्यांना जे ग्रहण करायचं ते घेऊन येतात, कणवेच्या जीवांकडनं घेऊन येतात. आपलं स्वीकारतील का आता परमेश्वर? आपली उपार दाखवण्याची पद्धत असेल, देवाला विनंती करण्याची पद्धत असेल, तुम्ही तटस्थ होऊन या गोष्टी बघा की खरोखर प्रत्येकजण उपार दाखवतात ते कसे दाखवतात. त्यांना एक घाई असते. एक तर विड्याची आरती चालू असेपर्यंत कोणी उपार दाखवत नाही. उपार कधी दाखवायचा असतो? उपाराची आरती सुरू झाली तेव्हाच उपार सुरू करायचा आणि निम्म लक्ष त्या कडव्यांकडे असतं की ती कडवे संपायच्या आत आपले उपार दाखवणं संपलं पाहिजे. ही सगळी आपली मेंटॅलिटी आहे. त्याच्यामुळे ते देवाने खावं किंवा देवाने स्वीकारावं हे कधीच आपल्या उपलक्षात नसतं. फक्त उपार दाखवायचं तिकडे त्या ठिकाणी आरतीच्या वेळेस एवढंच असतं. आणि खरोखरच जर का तुम्ही कंटिन्यू जात राहिले की कधीतरी दत्तात्रय प्रभू त्या वेळात मला भेटतील म्हणून जर का तुम्ही जात राहिलात त्या तळमळीने, तर नक्कीच परमेश्वर तुमचे अर्थ पुरवतील. तुम्ही जे उद्दिष्ट घेऊन जातात तेच पूर्ण होणार तुमचं. तुम्ही म्हटले की बाबा आमचं ते गाडी होऊ दे, बंगला होऊ दे, हे होऊ दे, ते होऊ दे, तेही भेटेल तुम्हाला. कोण देणार ते? परमेश्वर नाही देणार. परमेश्वर ह्या गोष्टी देत नाहीत. असमर्थ आहेत परमेश्वर देण्यासाठी. परमेश्वर काय देतात? मोक्ष देतात, मुक्त करतात ह्याच्यातनं. हे कोण देतं? सगळं माया देते बरं का. तुम्ही जे स्थानाच्या ठिकाणी नवस जाप्य खेटी जेवढं काय करतात, हेतुक ज्या क्रिया करता त्या सगळ्याचं सहेतुकाचं माया फळ देते आणि निर्हेतुकाचं परमेश्वर फळ देतात. तुम्ही जर का स्थानाला विडा ठेवला म्हणजे देवाला विनंती करायची. स्थानाला म्हणजे देवाला विनंती करतो आहे आपण की मला अनुसरण घडू द्या म्हणून जर का विडा ठेवतात तर ते माया स्वीकारेल का? ते मायाचा काही संबंध नाही. परमेश्वर स्वीकारणार तुमचा अनुसरणाचा विडा. परंतु जर का तुमचं गावाकडच्या जमिनीचा विडा असेल तर ते माया बघणार, ती सहेतुकाचा माया देते. मग तुम्ही कोणासाठी जाता एवढी पायपीट करत? मायेसाठी का देवासाठी? मग तुमचा विडा कोणाला गेला पाहिजे? देवाला गेला पाहिजे. म्हणजे आपला विडा कशा पद्धतीने ठेवायचा हे आपण आधी म्हणजे ती अर्थ असली पाहिजे की बाबा मी जो विडा ठेवतो आहे तो देवा तुमच्यासाठी आहे आणि हा तुम्ही स्वीकारायचा आणि तुमच्याकडचं जे आहे ते मला द्या. तुमचं ज्ञान द्या, तुमचं सेवादास्य मला द्या, तुमची कणव मला द्या, तुमची योग्यता मला द्या, तुमच्याकडे असलेलं जे काही योग्यताकारक जे आहे ते मला द्या. असं आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराला विनंती केली पाहिजे. हे आहे तोची व्हावा तोची भेटावा. म्हणजे परमेश्वर जेव्हा भेटतात तेव्हा ते एकटे भेटत नाही, त्यांच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी भेटतात. योग्यता, अधिकार, कणव सगळं मिळतं तुम्हाला. कर्मक्षाळन हे सगळं येतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून फक्त देवाला मागा. देवा तुम्ही या, तुम्ही पाहिजे मला, बाकी काही नको. आमचे स्वामी विजय केल्यानंतर आचार्य जे भिक्षा मागायला जातात ते काय मागतात? देवा तुम्ही पाहिजेत मला. कोणाकडे आहे का श्री चक्रधर स्वामी? कुणा कणवेच्या जीवाकडे आतमध्ये घरात बसलेत का त्यांना काही दानदातृत्व करायला? माझ्या भिक्षेमध्ये त्यांना द्या. म्हणजे बाकी मला अन्न देऊ नका, गोडधोड देऊ नका, काहीच देऊ नका, मला भिक्षेमध्ये ते द्या. चक्रधर स्वामी मला पाहिजेत. ह्याला काय म्हणतात? तोची होवावा तोची भेटावा. बस तेच चालू आहे. दिवसभर शांत पडून राहायचं, बसून राहायचं. काय आठवतात भटोबास? देव आठवत आहेत. माहीम भट्ट विचारतात काय आठवतात दिवसभर? ते देवच आठवतात की देवच भेटले पाहिजेत बस. शेवटच्या समयाला पण ते म्हणतात नाथोचे जेथ देह गेले तिथे माझे अंथरूण टाका आणि आता माझ्याशी कोणी बोलू नका. देवच आठवायचा. जे तुम्ही म्हणाल, जे तुम्ही आयुष्यभर आठवाल तेच तुम्हाला भेटणार. प्रपंच गेला तर प्रपंचच भेटणार. जे इच्छितलं तेच भेटणार. मग जर का देवदेव म्हटलं तर काय भेटेल तुम्हाला? देवच भेटणार तुम्हाला. आणि म्हणून जरी तुम्हाला आर्तता नसेल तर मग काय होईल बरं? एखाद्याला आर्तताच नाही आहे मग काय? परंतु जर का त्याची काहीतरी कणव असेल, त्याच्याविषयी कोणीतरी विनंती करत असेल, जसं आपलो आहेत, अपोलोविषयी महादाईसाने विनंती केली की देवा तसं काय होता कामा नये, याला अनुसरण घडलं पाहिजे.
एवढ्या जवळ आला स्वामींच्या सन्निधानी, परत कधी येईल हा? कुठला जन्म, कुठली सृष्टी परत उगवेल? स्वामी म्हणतात शेवटी शेवटी होईल. म्हणजे परत त्याच्याविषयी महादाईसांनी काय केलं, आर्तता निर्माण केली. आणि आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, त्याची जी कणव मागे पुढे कुठे जोडून ठेवली, सगळ्या एकत्र केले. आणि मग स्वामी म्हणतात ठीक आहे, घडेल याला शेवटी अनुसरण. आणि मग इथे सांगतात की एकासी आपणची आरती उपजवणी ज्ञान देती. एखाद्या जीवाला आर्तता नसेल तर परमेश्वर स्वतः अशा काही क्रिया घडवून घेतात, असे काही वातावरण परमेश्वर निर्माण करून देतात की त्या जीवाला आपोआपच आर्तता निर्माण होते. त्याच्यासाठी उदाहरण म्हणून लीळा आठवते मला, आबोयोच्या पुऱ्या. आबोयोनी आदल्या दिवशी विनंती केली, स्वामी म्हणाले की तिकडेच घेऊन या, इकडे आम्ही येणार नाही. आणि मग ते तिकडे नेहमीप्रमाणे उपार घेऊन चाललेत. उपार घेऊन जायचा, स्वामींना वाढायचं, स्वामी जेवतील, बस झालं. एवढंच सगळं होतं. परंतु आर्तता नव्हती. परमेश्वराला काय पाहिजे? आर्तता पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की परमेश्वराला काय पाहिजे? पुरणपोळी पाहिजे, खीर पाहिजे, बासुंदी पाहिजे, हे तुम्हाला वाटतं. पण परमेश्वराला काय वाटतं? परमेश्वराला काय वाटतं? आर्तता, तुमची तळमळ जी आहे ती परमेश्वराला पाहिजे. बाकी तुम्ही पदार्थ किती वाढा, काही उपयोग नाही. म्हणजे सांगितलं की बाबा सारंग पंडितांचे किती उपार वाया गेले. वाया गेले म्हणजे काय? स्वीकारले स्वामींनी, खाल्ले, परंतु त्या बदलीत त्यांना जे काही दिलं गेलं पाहिजे ते दिलं नाही, देता नाही आलं देवाला. म्हणजे प्रेमदान झालं पाहिजे होतं. उभयदृश्य अवतारांच्या ठिकाणी पुरीचे पात्र, उद्धरणव्यसनी अवतार यांच्या ठिकाणी भोजन दिल्या जातं आहे, पण त्याचा उपयोग त्यांना जो पाहिजे तो झालाच नाही. परंतु का झाला नाही? कारण की त्यांच्याकडे ती आर्तता नव्हती. ते भीतीपोटी, फक्त भक्तीपोटी देवाला जीव घालत नव्हते, भीतीपोटी घालत होते की देवाकडनं मला जी काही वृत्ती मिळालेली आहे राणीकडनं, त्या देवाला नाराज केलं तर ती वृत्ती निघून जाईल माझ्या हातून. म्हणून ते त्या पोटी ते देवाला जीव घालत होते. परंतु त्यांची पत्नी उमाईसा आणि मुलगी धानाईसा ह्या स्वामींना भीतीपोटी नव्हते जीव घालत, ते भक्तीपोटी जीव घालत होते. त्यांच्याकडे ती आर्तता होती. मग अनुसरण कोणाला घडलं? ज्यांच्या मागे लागले स्वामी सारंग पंडिताच्या, त्यांच्या घडलंच नाही. त्यांना कोणाला घडलं? उमाईसाला, त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलीला घडलं. का घडलं? त्यांच्याकडे ती आर्तता होती. ती आर्तता जाणून परमेश्वराने त्यांना बरोबर योग घडून दिला. आता परमेश्वर नाही आहेत, परंतु त्यांना अनुसरण मात्र भटोबासांच्या ठिकाणी घडलेलं आहे. आपण पुरविती का अनिका गर्वी पुरविती झालं ते. आणि एकासी आरती नसेल तर उपजोनी, आर्त उपजवून परमेश्वर ज्ञान देतात. म्हणजे आबोयोला आर्तताच नव्हती, पण देवाने काय केलेलं आहे, तो योग घडवून दिला. वातावरण कशी निर्मिती केली. आबयो चाललेले आहेत आणि तिकडून कोणीतरी रिकामे भांडे ताटं वगैरे घेऊन चाललेले आहेत. त्यांना लक्षात आलं की हे स्वामींकडनं आलेत बरं का. मग त्यांनी विचारलं की स्वामी आहेत का मठामध्ये? ते बोलले हो आहेत ना स्वामी. आणि स्वामींचा काय अवसर चालू आहे आता? ते म्हणाले हे काय, आत्ता मी उपार घेऊन गेलेलो, स्वामी जेवले वगैरे आणि बसलेत स्वामी. आबोयोला एकदम धक्का बसला ना. आबोयोला वाटल्यावर मी आता उपार नेणार आणि मग स्वामी जेवणार होते, आणि इथे तर स्वामींनी स्वतः भोजन करून घेतलं. मग आपलं हे जे ताट चाललेलं आहे ते काही परमेश्वर आता स्वीकारणार नाहीत. आणि मग आबयोनी काय केलं, स्वतःला दोष दिला. आपण असतो तर ते बाबांशी जाऊन भांडलो असतो. काय बाबा तुम्ही एका वेळेला 2-2 लोकांचे दंड घेता, आमचाही घेतला त्यांचाही घेतला, तिकडेही जेवले, आता आमचं तुम्ही कसं काय जेवणार? आपण त्या बाबांशी भांडलो असतो. परंतु जे आबय होते ते काही देवाशी भांडल्या नाहीत, ते स्वतःशी भांडल्या. ते बोलले की देव माझं का स्वीकारतील? आपण असं काय चांगलं करून ठेवलं आहे, काय चांगलं गोमटं आपल्याकडे आहे, काय चांगले अधिकार आपल्याकडे आहेत की देवाने आपलं अन्न खावं, आपली अशी माझी योग्यता. मी कोण आहे? मी पापिनी आहे, म्हणून तर देव माझं स्वीकारत नाहीत ना. मी दंडोत घालूनसुद्धा देवाने स्वीकारलं नाही, कारण की माझी ती योग्यताच नाही आहे. आणि मग तिला स्वतःला दुःख निर्मिती झाली, आर्तता उत्पन्न झाली की देवाने माझं स्वीकारलं पाहिजे, पण आता नाही स्वीकारणार. देव तर जेवले, आता कसं काय परत देवाला जीव घालायचं? या विचारातच ती आली. तिचं लक्षच नाही कशाकडे
आणि स्वामी वाट बघतात. स्वामी म्हणतात, बाई या, आम्ही तुमची वाट बघतो, कधीपासनं भूक लागली. जे स्वामी जेवले आणि आमचे स्वामी जेवलेत बरं का पोटभर, मग आता स्वामी खोटं बोलतायत ना. पोटभर जेवल्यानंतर भूक लागली असं कसं काय म्हणतात? स्वामी म्हणतात आम्हाला खोटं बोलू नये, आणि स्वामी स्वतः खोटं बोलतात. परंतु खोटं बोलत नाही स्वामी, परमेश्वर कधी खोटं बोलत नसतात. स्वामी म्हणतात भूक लागली. कसली भूक आहे ती? अन्नाची भूक नाही आहे, आर्ततेची भूक आहे ती, की आम्हाला अशी आर्तता भेटतच नाही. म्हणजे जर का तुम्हाला कोणी आवडीपूर्वक जेवू घातलं तर तुम्ही काय म्हणता, आम्ही आमच्या एवढ्या नातलकांकडे जातो पण असं आम्हाला आवडीपूर्वक कोणी जेवू घालत नाही. पण मार्गात आलो आम्ही, मार्गात बघा आपले ओळखीचे नाही पाळखीच्या पहिल्यांदाच मार्गात आलो आपण, त्यांनी किती आवडीपूर्वक जेवू घातलं आपल्याला. ती भाजी अशी पाणी पाणीच असते, वाटणाची पण नसते, पण ती भाजी खाताना त्याच्यात एक वेगळी गोडी असते. म्हणजे प्रत्येक त्यांच्या क्रियेमध्ये आपल्याला एक आवडी मिळते आणि आपण त्याचे भुकेलेले असतो. मग तुम्हाला कळतं की तुम्ही जेवणाचं भूक नव्हती तुम्हाला वाटतं की हे कधीच भेटलं नाही आपल्याला, असं प्रेमच नाही मिळालं, हे मार्गात मिळालं आपल्याला, हे आपल्याला पाहिजे होतं, ह्याची भूक कधीच नव्हती आपल्याला, फक्त आपल्याला अन्नाचीच भूक लागते. परमेश्वराला अन्नाची भूक लागत नाही. अन्नाची भूक फक्त मनुष्याला लागते, प्राण्यांना लागते, जीवाला लागते. परमेश्वराला कधी अन्नाची भूक नाही आहे. आणि आपण उगाचच वेड्यासारखं देवाला पुरणपोळीचा उपार, देवाला बासुंदीचा उपार, देवाला हे खाऊ घाला, देवाला ते खाऊ घाला, याच्या मागे लागलेलं. पण देवाला काय आवडतं कधी देवाला विचारला का तुम्ही? तुमच्याकडे जे बाबा जेवायला येतात त्यांना तुम्ही विचारता, बाबा तुम्हाला काय आवडतं तेच बनवू आपण. पण बाईसांच्या बाबांना काय आवडतं हे तुम्ही कधी विचारलं का त्यांना? विचारा कधीतरी. तुम्ही जे स्मरण करता त्याच्यामध्ये देवाला विचारा की देवा तुम्हाला काय आवडतं ते मी तुम्हाला देते, ते मी तुम्हाला देतो, तुम्ही सांगा फक्त मला काय आवडतं. परमेश्वर काय सूचितमध्ये काय सांगतील? पुरणपोळी सांगतील? काय सांगतील तुम्ही सांगा. देव म्हणतील आम्हाला तुम्ही आवडता, तुमचा जीव आवडतो, तुमचं जीव स्वरूप आम्हाला पाहिजे. जन्म जीवित द्या, मा हे एक जन्म येत दिजो का, हे मागतायत देव. देव जे मागतायत ते सोडून आपण देवाला सगळं देतोय. फुलं देतोय, दिवे लावतोय, कितीतरी रांगोळ्या काढतोय, सगळं काढतोय. पण हाडाची रांगोळी सांगितली ते मात्र काय आम्ही करत नाही. देवाने आपल्याला तुम्हाला जळायला सांगितलं की तुम्ही जळा, पोळल्या सुन्यापरी असावे. आम्ही काय करतोय? आम्ही दिवे जाळतोय, पण आम्ही मात्र जळत नाही आहे. देवाने जे जे सांगितलं त्याच्या सगळं विरुद्ध आपण करतो आहोत. प्रक्रिया आपण स्वतःवर करत नाही, दुसऱ्यांवर करतोय. आपण जळत नाही, दिवे जाळतोय. पुष्प एक वाहिजे म्हणजे ते झाडाचं फूल नाही, तुमचं जीवनरूपी एक पुष्प वाह इथे. आपण लाख फुलं वाहिली पण लाख मोलाचा जन्म मात्र आपण काय वाहण्याला तयार नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या की देवाला पाहिजे काय नेमकं. निळभट्टांच्या घरी स्वामी आले. निळभट्ट किती श्रीमंत होते. काय नेलं निळभट्टांच्या घरून स्वामींनी? निळभट्टांना नेलं. निळभट्टांनी कमवलेले पैसे नाही नेले, पण पैसे कमवणारा माणूस जो आहे तो नेला स्वामींनी. कारण की त्या माणसाने नुसते पैसे कमवलेले नाही आहे, त्यांनी अधिकार योग्यता कणव कमवून ठेवलेली आहे. त्या अधिकार योग्यता कणव कमवलेल्या माणसाला स्वामींनी नेलं, त्या जीवाला नेलं. त्याची संपत्ती आहे ती तिथेच राहिली, त्यातलं एक दमडीसुद्धा स्वामींनी घेतली नाही. माईमभट्टच आपले पैसे आणायला गेले, स्वामींच्या उपयोगी गेले का ते पैसे? नाही गेले. धानाईसानी जेवढे अलंकार स्वामींना वाहिले त्यातले किती अलंकार स्वामींनी नेले? किती नेले? काहीच नाही, सगळं तिथेच ठेवून गेले. मग स्वामींना नेमकं पाहिजे काय? एखादा लहान मुलगा रडतो, तुम्ही त्याला काहीतरी पाणी देता, तो थांबत नाही. त्याला तुम्ही चॉकलेट देता, तो सर्वार्थाने सगळे पदार्थ देऊन बघतात, तो थांबतच नाही, रडतच राहतो. मग तुम्ही म्हणता ह्याला पाहिजे तरी काय नेमकं? काहीच रडणं बंद होत नाही. मग कोणीतरी बुजुर्ग बाई असेल, म्हातारी बाई, ती सांगते याच्या पोटात दुखत असेल बरं का, मग त्याचं पोट शेका, हे करा, असं काहीतरी उपाय सांगितलं जातं आणि मग त्याचं पोटदुखी थांबते. म्हणजे आपल्याला तो मुलगा का रडतोय हे लक्षात आलं पाहिजे. आईला ते लक्षात येतं. तसं आता आपल्या आईला काय पाहिजे ही वेळ आहे. आता आत्तापर्यंत
आईने आपली अर्थ जाणली आणि आपल्याला ते दिलं. आत्ता आपल्या आईला काय पाहिजे? आता मुलगा तरुण झाला, कमवता झाला, लग्न झालं, आता त्याला कळलं पाहिजे की माझ्या आईला काय पाहिजे आणि ते बरोबर त्याला देता आलं पाहिजे. आलं लक्षात? आत्ता आपली देण्याची वेळ आहे. देवे करावे ते केले आणि पुरुषे करावे ते अजून ठेले आहे, थांबवलेलं आहे. ते तुमची क्रिया, तुमचा कड तुम्ही पूर्ण करा. एखाद्या मुलाने आईला रोज गोडधोड खाऊ घातलं, त्याच्याने आई खुश असते का? आई म्हणते माझा मुलगा मला खाऊ पिऊ घालतो, पैसे भरपूर देतो, पण कधी भेटायला येत नाही मला, कधी माझ्याशी 2 शब्द बोलत नाही, मला काय पाहिजे कधी विचारत नाही, माझं मन तो जाणत नाही. भले ते आईला त्या मुलाने किती गोडधोड खाऊ घालो, किती पैशाचा उपयोग आहे का त्याचा? लक्षात घ्या. तसं तुम्ही देवाला किती आरत्या लावा, किती आरत्या म्हणा, किती दिवे लावा, किती उपहार करा, फक्त एक प्रश्न देवाला करा की देवा तुम्हाला काय पाहिजे याच्यातलं? काहीच नको आहे. सर्पदष्ट माळ्याची लीळा वाचा आज जाऊन. त्याला जिवंत केल्यानंतर ते स्वामींकडे येतात, म्हणतात देवा इथे काही तेला तुपाची वाती पाहिजे का? ते काय म्हणतात स्वामी? येत तैसे काही न लगे. आम्ही याच्यासाठी बसलेलो नाही आहे, आम्हाला या अशा काही गोष्टी लागत नाही. ज्या परमेश्वराने सगळं निर्माण केलं त्यालाच आपण परत काय नेऊन द्यायचं आहे? आता समजा मी निरूपण करतोय आणि रेकॉर्डिंग पण करतोय. आता ही रेकॉर्डिंग तुम्हाला भेटली तर तुम्ही परत मला आणून द्याल का? बाबा ही रेकॉर्डिंग आहे का, खूप चांगली आहे वगैरे. मी म्हणाला हो ही रेकॉर्डिंग मीच केलेली आहे. तसं परमेश्वराने सगळं निर्माण केलेलं आहे. परमेश्वराला आता त्या वस्तू नको आहेत. परमेश्वराला काय पाहिजे? त्या वस्तू देताना जो तुमचा भाव आहे ना, तुमची जी आवड आहे, जी तळमळ आहे ती पाहिजे, ती द्या तुम्ही. जसं मी उदाहरण नेहमी देतो की तुम्ही जर का आता सोन्याच्या ग्लासामध्ये मला पाणी दिलं, चांगलं शुद्ध फिल्टरचं पाणी दिलं आणि देताना तुम्ही ग्लास आपटून असा ठेवला आणि म्हटलं प्या, तर त्याच्याने माझी ताण जाईल का? घोटच खाली उतरणार नाही, की देण्याची पद्धतच चुकलेली आहे. पण तुम्ही मला जर का मातीच्या भांड्यात जरी पाणी दिलं पण आवडीपूर्वक दिलेलं आहे, तर त्याच्याने नक्कीच माझी तहान जाईल. मला ते पाणी पिल्याचं आनंद तर होईलच, परंतु मला तो देण्याचा आनंद आहे की त्यांनी किती आवडीपूर्वक त्यांनी आणून दिलं, कुठून आणून दिलं. म्हणजे हे सगळं तुम्हाला काय आठवतं की काय दिल्यापेक्षा कसं दिलं हे खूप तुम्हाला आठवत राहतं. म्हणून परमेश्वर ते बघतात की भाईदेव व्यासांनी उष्टी बोरं दिली हे नाही बघितलं. त्यांचा तो देण्यामागचा हेतू काय आहे की देवाला जे द्यायचं आहे ना ते चांगलं द्यायचं आहे, असं आंबट खराब वगैरे नाही द्यायचं आहे. हा हेतू आहे त्यांच्या मनातला आणि तसं ते द्या. मग देवाला चांगलं द्यायचं तर देवाला काय पाहिजे ते आधी शोध घ्या आणि मग तुम्हाला कळेल की देवाला मी पाहिजे. निळभट्ट भांडारकर म्हणतात की देव कशासाठी आलेत? हे अन्नाचं ह्यांना तर कुठेही बंदोबस्त होऊन जाईल, अन्न सगळ्यांना मिळतात, मग हे कशासाठी आलेत? अन्नाच्या भिक्षेसाठी आलेत का माझ्याकडे? नाही, हे अन्नाच्या भिक्षेसाठी नाही आले. ही गोष्ट निळभट्टांच्या लक्षात आली पण अजून आमच्या लक्षात नाही आलेली. अजून आपल्याला असंच वाटतं की आपलं काम झालं आणि सौदा कसा असतो आपला? उलटा सौदा असतो बरं का. असं बँक म्हणते ना तुम्ही 2 लाख रुपये ठेवा, आम्ही तुम्हाला 4 लाख रुपये देऊ. तुम्ही बँकेला सौदा करा की तुम्ही आम्हाला 4 लाख द्या, आम्ही तुम्हाला 2 लाख देतो. करेल बँक सौदा तसा? ती म्हणे आधी 2 लाख द्या मग 4 लाख देऊ. तसं आपला पण सौदा कसा आहे की देवा आधी आमचं काम करा मग तुम्हाला उपहार कधी देऊ? आधी का नंतर? कुणीतरी अशी खेट केली आहे का आधी उपहार केला आहे आणि नंतर मग खेट चालू केलेली आहे की देवा पुरणपोळी घ्या पण आमचं काम करा? असं सौदा नसतो कधी. देवा आधी आमचं काम करा आणि काम झाल्यानंतर मग नंतर मिळेल. काम झाल्याशिवाय मिळणार म्हणजे हे सुद्धा आपण व्यवस्थित करत नाही आहे. म्हणजे देवाला आपण काही कामाला ठेवलं का आपल्या की देवाने आपलं काम करावं मग आपण देवाला जेवू घालावं? आपण काय ते द्विज गोरक्षण लिळेतल्या त्या ब्राह्मणासारखे आहोत का? दिवसभर आमच्या गायी राखायच्या
आणि मग दुपारी तुम्हाला काय मिळेल, दही भात, आणि संध्याकाळी दूध भात खायला मिळेल, असं म्हणून देवाला आपण ठेवलेलं आहे का कामाला? देवाचं कर्तव्य देवानी सगळं करून ठेवलेलं, देवानी करायचं काही बाकी नाही आहे, करायचं आपल्याला बाकी आहे. आणि ती आर्तता उत्पन्न झाली पाहिजे. कधी कधी उत्पन्न होतच नाही. मग देव काय करतात, स्वतः आर्तता निर्माण करून देतात. म्हणजे देवाला किती पडलेली बघा आपल्या उद्धारणाची, आपल्याला काहीच पडली नाही. आपला उद्धार हो की नको हो आपल्याला काही घेणं देणं नाही आहे, परंतु देवाला मात्र ते पडलेलं आहे. देवाला वाटतं की याचा उद्धार व्हावा लवकर, देवाला तळमळ आहे, देवाला काळजी आहे, म्हणून वाडोवाडी फिरत राहतात देव. इकडे जा तिकडे जा, या जीवाला शोध त्या जीवाला शोध, ह्याला घडव त्याला घडव. आणि एवढं होऊनसुद्धा देव म्हणतात बाबा येत अनुसरा. ते म्हणतात जी जी नाही, माझं इंद्रिय एका त्याला निरोधू असे, मला काही जमणार नाही, हे नाही ते नाही. म्हणजे परमेश्वर एवढं करूनसुद्धा परमेश्वराला आपण जे पाहिजे ते आपण देवाला देऊ शकत नाही. बाकीच्या वस्तू देऊन काहीच उपयोग नाही. तुमच्याकडे तुम्ही एखाद्या माणसाचं कर्ज काढलेलं, तो माणूस तुमच्याकडे पैसे घ्यायला आला, तो काय घ्यायला आला, 10,000 रुपये त्याचं पैसे घ्यायला आलेला आहे तो. आता तुम्ही त्याला काय करताय, भाऊ चहा घ्या, बिस्किट घ्या, नाश्ता घ्या, जेवण घ्या, पुरणपोळी घ्या, बासुंदी घ्या, हे घ्या ते घ्या. हे सगळं दिल्यानंतर सुद्धा तरी तो काय म्हणाल शेवटी, माझे हे बाकी हे राहू द्या, माझे पैसे द्या आधी मला. ते तुमच्या त्या बासुंदी खाऊ घातल्यानं तुमचं कर्ज माफ होणार आहे का? ते कर्ज तुम्हाला फेडायचंच आहे. तसं अनुसरण हे एक प्रकारचं कर्ज आहे, देवाकडनं आपण घेतलेलं आहे. ते आपल्याला ते अनुसरण घेतल्याशिवाय ते फेडल्या जाणार नाही. पण हे कर्ज वेगळ्या प्रकारचं आहे. कर्ज देताना आपल्याला दुःख होतं ना, पण हे कर्ज फेडताना आपल्याला आनंद झाला पाहिजे की आज ती वेळ आलेली आहे, हा तो जन्म आलेला आहे की एवढे अनंत जन्मीचे उपकार जे देवाचे आपल्यावर आहेत ते फेडण्याची जी काही संधी देवाने आपल्याला दिली ती ही आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण आवडीपूर्वक देवाला समर्पित झालो पाहिजे. समर्पित इतर वस्तू करण्यापेक्षा ही जीवरूपी जे काय आपलं आहे, ह्या देहातला जो जीव आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि ती वेळ आत्ता आहे. ही आर्त परमेश्वर उपजवून देतात. आणि परमेश्वर कशाचे भुकेलेले आहेत, त्याचे भुकेलेले आहेत. तुमच्या उपहाराचे भुकेले नाहीत देव. तुम्ही जे काही सुगंधित फुलं वाहतात त्या सुगंधाचे भुकेले नाहीत. तुमच्या आवडीचा काही सुगंध जो आहे ना त्याचे भुकेलेले आहेत. तुमच्या आवडीचा सुगंधच नसेल तर ते देण्यात काही उपयोग नाही आहे ते. आणि म्हणून ती आर्तता त्यांच्याकडे नव्हती, अभयोंकडे नव्हती. परंतु जेव्हा तिला कळलं की देव माझं जेवणार नाही ते कळलं आणि ती रडायला लागली. दुःख केलं तिने कितीतरी, देवाला हे पाहिजे, अन्न नको पाहिजे, अन्न देण्याच्या मागची आवडी पाहिजे, ती तळमळ पाहिजे, ते दुःख पाहिजे. आणि ते बरोबर निर्माण झालं. आता स्वामी म्हणतात आम्हाला भूक लागली, कधीपासून वाट बघतो आम्ही. देवाला त्या अन्नाची भूक नाही आहे, तर त्या आवडीची भूक आहे जी कुठूनच भेटत नाही देवाला. आपल्याला असं वाटतं ना परमेश्वर म्हणजे सर्व मोठे आहेत वगैरे, त्यांच्याकडे सगळं आहे सगळं त्यांच्याकडे, पण त्यांना जीवाकडनं जी आवडी भेटली पाहिजे ना ती कधीच भेटत नाही. ही कधीच भेटते. आणि असे भेटलेल्या जीवांना परमेश्वर सोडत नाही. 3 दिवस बाईसांकडे स्वामी अपमान सहन करून बसले, पण बाईसांना सोडलं का स्वामींनी? बसून राहिले. 2-3 दिवसात त्यांचं काय अडथळे असतील ते नासून टाकले स्वामींनी आणि प्रेमदान दिलं. कारण असे जीव भेटत नाहीत. चांगदेव भट स्वामी त्यांना सोडत नाहीत. रिद्धपूरला सोबत घेऊन जातात, सोबत घेऊन येतात, गावाला पाठवताना पण स्वामी 2 पावलं पुढे जातात, त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात आमची आठवण काढा बरं का. का म्हणतात त्यांना? असे जीव भेटतच नाही चांगदेव भटांसारखे, एवढे आर्ततेवाले जे परमेश्वरासाठी सगळं समर्पित करायला तयार आहेत. त्यांच्याकडे स्वतःकडे काही नाही आहे अर्पण करायला, पण स्वतः मात्र ते आहेत. स्वतः स्वामींच्या सेवेदास्यमध्ये स्वतःला अर्पित केलं आहे. पैसे नाहीत त्यांच्याकडे, पण स्वतःचा जन्म आहे चांगदेव भटांकडे. आणि म्हणून ते स्वामींसोबत राहू इच्छितात. आणि देव म्हणतात की बघा आमच्यासोबत तर कोणालाच राहायचं नसतं, पण ह्या बालकाला राहायचं आहे. ह्याचे कण व संस्कार आहेत. स्वामी हे करतात, त्यांना नामसाधना सांगतात. अशा प्रकारे अशा जीवांना परमेश्वर सोडत नाहीत. अशा प्रकारची जी आर्त आहे त्या आर्ततेला परमेश्वर सोडत नाही. त्या आवडीचा स्वीकार करतात.
तुम्हाला असं वाटतं की परमेश्वर पदार्थ खातायत, पदार्थ स्वीकारतायत, पदार्थ नाही स्वीकारत. परमेश्वर त्यामागची भावना स्वीकारत असतात, आवडी गोडी स्वीकारत असतात. आणि म्हणून धानाईसाच्या वाड्यामध्ये जी काही पूजन केलं गेलं ते पूजा अर्थात कोणाचं होतं? ते अलंकार कोणाचे होते? ते धानाईसाचे होते, ते निळभट्टांचे नव्हते. निळभट्टांचा काहीच अधिकार नव्हता त्यांच्यावर. परंतु स्वामींनी काय केलं? अलंकार जरी त्यांचे असतील तर अलंकार वाहण्याचा जो काही भाव आहे ना तो राणीकडे नव्हता. राणीकडे अलंकार होते पण अलंकार वाहण्याचा भाव आवडी नव्हती. आणि निळभट्टांकडे तो भाव आवडी होती पण अलंकार नव्हते. स्वामींनी काय केलं की निळभट्टांच्या हातामध्ये ते अलंकार द्यायला लावले आणि त्यांना व्हायला लावला. राणी खुश आहे की माझे अलंकार देवाने स्वीकारले आणि निळभट्ट खुश आहेत की माझा जे काही पूजन करण्याचं काही तळमळ होती ती तळमळ देवाने स्वीकारली. दोघांचाही भाव वेगळा आहे बरं का. आपण अनेक वेळाली ती लीळा ऐकली, वाचली, भजनही म्हटलं त्याचं, पण आपण हा भाग कधीच बघितला नाही की राणीकडे अलंकार आहेत पण वाहण्याचा भाव नाही आहे. आज आपल्याकडे पैसा आहे, वस्तू आहे, सगळं आहे. तुम्हाला जर का सांगितलं की 28 तारखेला 1 लाख फुलं देवाला वाहू, तुम्ही 1 लाख फुलं आणाल लगेच, पण 1 लाख फुलांचा वाहण्याचा जो काही भाव सुगंध आहे तो तुमच्याकडे नाही आहे. आपण सुगंधित फुलं वाहू शकतो, परंतु तळमळी रूपी जी काही सुगंध आहे तो सुगंध देवाला पाहिजे. फुलांचा सुगंध नको. तुमच्या शुद्ध हेतूचा जो सुगंध आहे ना तो देवाला पाहिजे, तो देता आला पाहिजे. मग त्यावेळेस तुम्ही 1 फूल वाहिलं तरी चालतं, त्यावेळेस तुम्ही फूल नाही वाहिलं तरी चालतं. फक्त तुमचा तो आवडीचा तळमळीचा सुगंध जो आहे तो देवापर्यंत पोहोचला पाहिजे, स्वीकारातच गेलेला आहे ते. आणि म्हणून त्याचे भुकेलेले आहेत स्वामी. परंतु अभय म्हणते देवा मला माहिती आहे तुम्ही जेवलात, आत्ताच उपार गेला तो, मला माहिती आहे सगळं, तुम्ही जेवलेले आहात. माझी म्हातारीची चेष्टा करू नका, मला फसवू नका. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई आपल्याकडे आहे का काही पाणी भात वगैरे काय आहे खायला? असेल तर द्या, वाढा, आम्हाला भूक लागली आहे. बाईसा म्हणतात अभयांना, स्वामी जर का मागतायत तुझ्याकडे तर दे तू. तिला काय काळजी आहे की नाही आपल्यामुळे देवाला त्रास नाही झाला पाहिजे. क्रिया बघा कशी असली पाहिजे, फक्त माझं स्वीकारा असं नाही. क्रिया करताना माझं स्वीकारताना खाणाऱ्याला कुठल्याही प्रकारे त्रास नाही झाला पाहिजे. हा सुद्धा भाव असणं हे सुद्धा क्रियेतली एक खासियतता आहे. नाही तर तुम्ही एखाद्याला म्हटलं की नाही बाबा घ्याच गोड, ते बाबांना आहे शुगर, मग काय होईल त्या क्रियेचं? तुमच्या विधी करता अविधी होणार. म्हणून जी क्रिया त्यांना स्वतःला स्वीकारायची आहे, त्यांना जी आवड आहे तेच आपण दिलं पाहिजे. पण आबाईसांना वाटतं नाही, देवाला त्रास नाही झाला पाहिजे. परंतु स्वामी मागतात आणि असं होता होता स्वामी किती पुऱ्या खातात? जेवल्यानंतर 4 पुऱ्या खातात. स्वामी म्हणतात वाढा, ते म्हणतात जीजी नाही. उलटा आहे की नाही? आपण रोज देवाला म्हणतो बीजे करावे मम सदनाला वगैरे वगैरे सगळं आपण विनंती करतो, देवा घ्या आमचं, स्वीकारा. आणि ही बाई समोर देव आहेत, मागतायत, आणि ती बाई म्हणते देवा नको, नका खाऊ माझं, नका खाऊ. आहे की नाही? आपल्याकडे आपण देवाला देतोय तरी ती भक्ती नाही ठरत, आणि ती बाई देवाला म्हणते खाऊ नका तरी पण ती भक्ती आहे. आवडी आहे, तळमळ आहे की देवाला त्रास नाही झाला पाहिजे. आणि देवाला जे स्वीकारायचं ते देवाने स्वीकारून टाकलं. त्यांची आवडी तळमळ कधीच स्वीकारून टाकलेली आहे. शेवटी 4 पुऱ्या खातात, परत स्वामी मागतात. ती बाई पाय पकडते स्वामींच्या, देवा म्हणते नाही देवा बस झालं, स्वीकारलं तुम्ही आता. किती उलटी लीळा आहे ना ही. आपण देवाच्या मागे लागलो, खा खा खा, ती म्हणते बाबा देवा नका नका नका. देवाला जे पाहिजे होतं ते नक्कीच देवाला त्याच्यातनं मिळालेलं आहे. खाणं हे काय आहे? फक्त औपचारिकता आहे की त्या बाईच्या समोर ते खाल्लं गेलं, त्यांना ते समाधान आहे. तिला देवानी तिची आवडी तिला स्वतःला माहिती नाही आहे, देवाने तिची आवडी स्वीकारली हे तिला स्वतःला माहिती नाही आहे. आपण पण क्रिया करतो तर देवाने आपलं काय स्वीकारलं आपल्याला कळतं का? कधीच कळत नाही. आपण तर म्हटलं की आमचा मोठा उपार झाला तिकडे, मग किती लोक जेवली, हे झालं, लोक खुश केली तुम्ही, परंतु कधी त्याचा फीडबॅक घेतला का तुम्ही की देव खुश झालेत का? कधी लक्षात घेतलं आपण?
कधी विचारलं का देवाला आपण एखादी क्रिया करायची असते ती सुद्धा कशी त्याचं स्मरण करावं लागतं, आधी देवाला विनंती करावी लागते की 3 दिवसांनी माझी क्रिया आहे, आपण ती उपयोगात न्या, ही वाया जाऊ देऊ नका, सारंग पंडितांचे उपहार केले तसे, असं विनंती करावी लागते. आणि तुमची पंगत झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला स्मरण करावं लागतं की पंगत खाल्ल्या लगेच तुम्हाला गोमटा नाही लागत. पंगत झाली की लगेच आपण फोन करतो, झाली बरं का पंगत आपली, छान झाली, मस्त, सगळे जेवले पोटवर. पण 3 तास आहेत अजून. 3 तासात कोणाला पचतंय, कोणाला उलटी होते, कोणाला ॲसिडिटी होते, कोणाची तब्येत बिघडते. 3 तास अजून तुमचा लेखी लागणार नाही आहे काहीच. ते जेव्हा पचेल सगळं, एखाद्याला अजीर्ण होऊन जाईल तर नाही पचणार, त्याचा वेगळा त्रास होईल, उलट्या होतील त्यांना. अजून क्रिया आपली लेखी नाही लागलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला स्मरण करावं लागेल की हे जे अन्न आम्ही खाऊ घालतो आहोत, पंगत जी होते आहे ती माझी नाहीच आहे, हे फक्त माझ्याकडे ते द्रव्य आलेलं आहे. परंतु हे भोजन केल्यानंतर कुणाचाही धर्म कमी झाला नाही पाहिजे, कुणाचं स्मरण ठाकलं नाही पाहिजे. आपण पोटभर खाऊ घालू, परंतु समोरच्याचं स्मरण जर का बंद झालं तर तुमच्या ते खाऊ घालण्याचं, एखाद्याला आळस आलं तो पोथीलाच नाही गेला, तुमच्या जेवणामुळे त्यांची पोथी बुडाली, म्हणजे काय झालं हे? ह्याचीसुद्धा पंगत झाल्यानंतर तुम्हाला ते स्मरण गाठी करावं लागतं की देवा, कुणालाही कुठला त्रास होऊ नये, कुणाचाही धर्म कमी होऊ नये, धर्मवृद्धी व्हावी सगळ्यांचीच, माझ्या अन्नाचा कुणालाही त्रास होता कामा नये. लेखी नाही लागलं एखाद्या चालेल, पण त्रास होता कामा नये, अशी विनंती नंतरसुद्धा करावी लागते. क्रिया करताना एवढी तळमळ असावी लागते, तर ती क्रिया सात्विक या पदामध्ये पोचते. नुसतंच खूप मोठ्या रकमेची पंगत केली आपण म्हणजे खूप मोठं झालो आपण आणि देवानी क्रिया स्वीकारली असं नाही आहे. एखाद्याचं शिळं पाकं अन्न जे आहे ते सुद्धा परमेश्वर स्वीकारतात आणि त्याला मोठं गोमटं लाभतं त्याच्यामध्ये. जसं भाईदेव यासानी उष्टी बोरे दिली, त्याचासुद्धा स्वामींनी प्रसन्नतेने स्वीकार केलेला आहे. आणि ती जी तळमळ आहे ती अभयोकडे आत्ता आम्हाला दिसते, पण ती काल नव्हती, कळेपर्यंत नव्हती. जेव्हा त्यांना कळलं की स्वामी जेवलेले आहेत त्याच्यानंतर त्यांना ती आर्तता उत्पन्न झाली आणि स्वामींनी त्यांचं भोजन स्वीकारणार नव्हते स्वामी, परंतु त्यांची जी आर्तता निर्माण झाली त्याच्यामुळे स्वामींना ते स्वीकारावं लागलं. जसं तुम्हाला 1 वेळा कोणी बोलवलं तर तुम्ही जात नाही, 2 वेळा नाही जात, पण त्यांनी 10 वेळा जर का बोलवलं असेल, तुम्ही काय म्हणता की त्यांनी ना 10 वेळा बोलवलं आहे आपल्याला, तर आपल्याला आता जावं लागेल त्यांच्या घरी. म्हणजे त्यांच्या आग्रहाला तुम्ही मान देता. त्यांचा आग्रह तुम्ही तर नाही, त्यांचा खूप आग्रह होता बरं का. त्यांच्या आमंत्रणाकडे लक्ष नाही देत तुम्ही, त्यांच्या आग्रहाकडे लक्ष देता. आमंत्रण म्हणजे अन्न आणि आग्रह म्हणजे तळमळ. स्वामी म्हणतात ना की ज्ञानियाला काय नाही आहे? आग्रह नाही. आग्रह जर होय तर परमेश्वर ज्ञानियासही प्रेम देते. म्हणजे आग्रहामध्ये किती मोठी ताकद आहे. आणि म्हणून ती आर्तता परमेश्वर उपजवून देतात. जर का तुमच्याकडे नसेल, परंतु जर का तुम्ही देवाला विनंती केली की देवा, अभयोसारखी तळमळ माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, भटोबासांसारखी तळमळ माझ्यात निर्माण झाली पाहिजे, असं तुम्ही जर का देवाला विनंती करत असाल तर परमेश्वर तसं वातावरण घडवतात आणि अचानक तुम्ही बदलून जाता. लोक म्हणतात की हा माणूस किती तामस होता बरं का, परंतु काय बदलूनच गेला माणूस. उपदेश घेतला आणि हा माणूसच बदलून गेला. किंवा उपदेश घेतल्यानंतर पहा तामस होता, परंतु पोथी काय ऐकली त्यांनी, मार्गामध्ये जाऊन 8 दिवस राहिला आणि एकदमच बदलूनच गेला माणूस. आधी असा नव्हता. का बदलला तो? देवाने ती आर्तता निर्माण केली त्याच्यामध्ये, त्याला त्याची चूक लक्षात आली आणि तो बदलून गेला माणूस. म्हणून इथे लापणिककार सांगतात, एकासी आपणची आरती उपजवणी ज्ञान देती. स्वतः परमेश्वर आरती उपजवून देतात आणि त्या जीवाला ज्ञान देतात. जसं माईभटांना आर्तता नव्हती काय परमेश्वराकडनं ज्ञान मिळावं, त्यांना परमेश्वराला हरवायला ते चालले होते, बस एवढंच उद्दिष्ट होतं. पण आमच्या स्वामींनी त्यांना हरवलं, त्यांना निर्दोष केलं आणि त्यांच्यामध्ये आर्तता निर्माण करवली. आणि मग ते म्हणायला लागले की बाबा, मग तुम्ही म्हणता त्याच्याने मुंचन होतं आणि आम्ही म्हणतो त्याच्याने मुंचन होत नाही, असं कसं काय? जिज्ञासा निर्माण झाली. त्यावर स्वामींनी निरूपण केलं, त्यावर निरूपण केलं. आणि मग त्याच्यामुळे काय झालं की स्वामींना त्या ठिकाणी त्यांना जे अपेक्षित माईमभट्ट पाहिजे होते तसे ते माईमभट्ट झाले. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना ती आर्तता उपजवून त्यांना ब्रह्मविद्येचा बोध दातृत्व त्यांना
केलेलं आहे, ज्ञान त्यांना दिलं. याच्यासाठी दृष्टांत येतो हिरड्या बेहाड्याचा. हिरडा आणि बेहाडा म्हणजे पूर्वीच्या काळातलं हे औषध आहे. कवणी एकी माता असे तियेच्या लेकरुवासी भूक नाही. कुणी एक माता असते, तिच्या मुलाला काही आजार लागलेला आहे, त्याच्यामुळे त्या मुलाला भूक लागत नाही. खूप भूक लागत असेल त्याला काय म्हणतात, भस्म्या रोग काहीतरी म्हणतात. परंतु भूकच लागत नाही त्याला मांद्य पडिले असं ते म्हणतात. म्हणजे त्याच्यामुळे भूक लागत नसते. असं कावीळ झालेली असेल तर भूक लागत नाही. किती अन्न समोर आले तर ते खाऊ वाटत नाही. तसं ते मांद्य पडिले असे म्हणून ते हिरड्या बेहाड्याचा गुळळा दे, मग भूक लागे तयाचे मांद्य फिटे, मग स्तनपान दे. मग ती आई काय करते, कुणाच्या तरी सांगण्यावरून तरी तिच्या त्या ज्ञानावरून ती हिरडा बेहाडा जो आहे औषध ते आणते, ते उगाळते आणि त्याचा गुळळा दे, म्हणजे त्याचं जे उगाळलेलं जे हे आहे त्याचं चाटण त्या मुलाला काय करते, ती जिभेवर ठेवते. त्याच्या मुलगा ते चाटून ते गिळतो. म्हणजे त्याच्या ते पोटात जातं औषध आणि पोटात औषध गेल्यामुळे ते औषध काय करतं, उपयोगी लागतं. आणि त्या मुलाचं ते जे काही मांद्य नावाचा त्याला जो आजार आहे, म्हणजे भूक न लागणे हा जो काही आजार निर्माण झालेला आहे ते फिटतो, म्हणजे तो त्याचा नाश होतो. मग भूक लागे मग स्तनपान दे, आणि मग आई त्याला स्तनपान देते. म्हणजे त्याचा जो आजार आहे तो कशामुळे फिटला, तो हिरड्या बेहाड्याचा गुळळा योग्य ते औषध त्या मुलाला दिल्या गेलं आणि ते आजार जो आहे तो त्याच्यामध्ये फिटला. तैसे परमेश्वर जीवासी आरती उजवणी ज्ञान देती. तसं जीवाला म्हणजे आपल्यालासुद्धा मांद्य नावाचा आजार आहे. म्हणजे अन्नाचा नाही बरं का, अन्न किती पण येऊ द्या. एरवी लोकांना म्हटलं जेवायचं का, ते म्हणतात नाही. म्हणजे ते विचारतात जेवायला काय, भाकर आणि कारल्याची भाजी, ते म्हणतात नको. पण त्यांना जर का म्हटलं पावभाजी आहे, हा मग चालेल. मुलांना तुम्ही म्हणा भाकरी आणि भाजी आहे, ते म्हणतात नाही खायचं. परंतु त्यांना जर का वेगळं काहीतरी त्यांच्या आवडीचं सांगितलं, मॅगी आहे, मग ते म्हणतात हो मग मला खायचं आहे. आपल्याला सुद्धा असं काही मांद्य नावाचा आजार नाही. आपलं अन्न आपण भरपूर खातो. आपल्याला मांद्य कसलं आहे, ज्ञानाचं मांद्य आहे. कुणाला तुम्ही म्हणा निरूपण आहे, ते म्हणतात आमच्या डोक्यावरून जातं, आपल्याला ते काही कळत नाही, आपल्याला काही समजत नाही आणि आम्हाला कुठे दीक्षा घ्यायची आणि आपल्याला कुठे आचरणाला, आमच्या मागे संसार पडलेला आहे. म्हणजे हे काय, मांद्य पडिले असे. बरं तुम्ही निरूपणाला नका येऊ, मग तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. अहो नाही, घरात एवढी कामं असतात मग ते ऐकायला मिळत नाही वगैरे वगैरे, म्हणजे त्याच्याविषयी पण मांद्य आहे. नका ऐकू, मग पुस्तक वाचा एखादं. हे पुस्तक वाचताना म्हणजे डोळे दुखतात. मग ऐका कुणाचं तरी सांगितलेलं, नाही ते आमच्या डोक्यावरून जातं. म्हणजे कुठल्याच अर्थाने आम्हाला अभ्यासाच्या मागे लागायचं नाही आहे, त्याची आवड नाही. ते मांद्य जे लागलेलं आहे ते कुठल्या तरी एका माध्यमातनं परमेश्वर काय करतात, ते फेडतात ते मांद्य. आणि ज्या माणसाला कधी अभ्यासाची गोडी नव्हती तो व्यक्तीसुद्धा अभ्यासाला लागतो. कुणाचा तरी मला मेसेज आला की बाबा आमच्या घरात सगळे उपदेशी आहे, पण मी अन्याय आणि हा धर्म मला अजिबात आवडत नव्हता, पण मी तुमच्या काही रेकॉर्डिंग्स ऐकल्या, लीळा ऐकल्या, स्वामींच्या महानव तत्त्वज्ञान ऐकलं आणि लक्षात आलं की महानव तत्त्वज्ञान किती सखोल आहे, किती छान आहे, जीवाच्या उपयोगाचं आहे आणि मला आता उपदेश घ्यायचा आहे. म्हणजे काय झालं, परमेश्वराने त्यांच्यापर्यंत ज्ञान पोचवलं आणि परमेश्वरानेच त्यांना अर्थता निर्माण करून दिली आणि आज तो धर्मप्रवेश करणार आहे. म्हणजे हे काय आहे, परमेश्वर त्यांना अर्थ उपजवून त्यांना ज्ञानदातृत्व करत असतात. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 39 क्रमांकाचा हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत या ठिकाणी श्रवण चिंतन केलेलं आहे. आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. दंडवत हो.